याच्या आधी UPSC ची प्रिलिम दिली आहे, असे किती लोक आहेत तिथे? फर्स्ट अटेम्प्ट आहेत असे किती आहेत? कधी प्लॅन केलाय तुम्ही शिफ्ट करायचं प्रिलिमला? डिसेंबर चालू केलं, जानेवारी पासून. जानेवारीच्या आधी कोणी केलंय का प्लॅन? जानेवारीच्या आधी केलंय. कधीपासून? मिड डिसेंबर. आता आपण ट्रान्झिशन फेज मध्ये आहोत, बरोबर? म्हणजे सगळं आपण काय बोलतो की मेन्सची प्रिपरेशन करायला पाहिजे, आणि मग ह्या ट्रान्झिशन फेज मध्ये आज का बोलतोय आपण प्रिलिमच्या प्रिपरेशन बद्दल, त्याच्या स्ट्रॅटेजी बद्दल? तर त्या ट्रान्झिशन फेज मध्ये एक आयडिया असेल की आपण कसे ट्रान्झिशन करणार आहोत आणि नक्की काय करणार आहोत, तर नंतर जाऊन फास्ट जाता येत. मेजर प्रॉब्लेम काय होतो ज्यावेळेला तुम्ही जानेवारीला स्टार्ट करता किंवा आपण म्हणू डिसेंबर एंडला स्टार्ट करतो, सुरुवातीला ते समजायलाच जातं की नक्की करायचं काय. माझ्या लेवलला ती स्ट्रॅटेजी रिलेटेड क्लॅरिटीच नसते आणि मी जस्ट सुरू केलेलं असतं आणि सुरुवातीचा तो क्रुशल टाइम वेस्ट होतो. हे होऊ नये म्हणून आपल्याला ती काय करायची, थोडीशी स्ट्रॅटेजिक क्लॅरिटी लागणार आहे आपल्याला, त्या ओरिएंटेड आपण बोललो आहोत. तुम्ही म्हणाल की UPSC प्रिलिमच्या मेजर डिमांड काय आहेत जर त्या दोन पेपरचा विचार केला, GS आणि CSATच्या, तर मला असं वाटतं की UPSC प्रिलिम 2 ते 3 गोष्टी डिमांड करते, आणि त्यातली सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी ऑलमोस्ट सगळीकडे UPSC ला लागते, दॅट इज क्लॅरिटी, स्पष्टता, ऍब्सोल्यूट लेवलची क्लॅरिटी, की माझ्या अभ्यासामध्ये ती असायला पाहिजे, माझ्या प्रिपरेशन स्ट्रॅटेजीमध्ये असायला पाहिजे. नंतर आणखी 2-3 गोष्टी मला असं वाटतं ते डिमांड करतायत, ते म्हणजे डिसिजन मेकिंग, निर्णय क्षमता, आणि दॅट डिसिजन मेकिंग इज क्विक डिसिजन मेकिंग पाहिजे. कारण 2 तासामध्ये मला ते एक प्रकारे 100 डिसिजन घ्यायचे GSच्या कंटेक्स्टमध्ये. ते 100 प्रश्न हे 100 डिसिजन मेकिंगचेच क्वेश्चन आहेत. कोणता क्वेश्चन अटेम्प्ट करायचा, कोणता सेफली सोडून द्यायचा, याचं स्वतःच्या लेवलचं असेसमेंट असणं ते डिसिजन मेकिंग, आणि ते पटकन करायचं. त्याच्यानंतर ओव्हरऑल जे चेक केलं जातंय ते मला असं वाटतं ॲटिट्यूड, सायकोलॉजिकल ॲटिट्यूड. म्हणजे ही एक्झाम परत एकदा ॲटलिस्ट प्रिलिमच्या लेवलला इमोशनल इंटेलिजन्सची परीक्षा आहे, तुमच्या भावनिक बुद्धीची. म्हणजे बऱ्याच प्रकारे ते चॅलेंज करतायत प्रिलिममध्ये, आणि आपला ॲटिट्यूड चेक केला जातोय, माझा टेम्परामेंट कसा आहे, डिसिजन मेकिंग परत एकदा त्या ॲटिट्यूडचाच पार्ट आहे. सो आपण त्याच्यावरती येऊया. 6 गोष्टी आहेत असं मला वाटतं की ज्या ओव्हरऑल प्रिलिम क्लिअर करण्यासाठी गरजेच्या. 6 पार्ट मध्ये आपण त्याला डिवाइड करू शकतो. द फर्स्ट थिंग इज बेसिक. सेकंड इज करंट अप्रोचेबल areas. Third is your mains. Fourth is PYQ. It is situational awareness. And sixth thing is approach and attitude. या 6 फॅक्टरच्या आधारावरती आपण समजून घेणार आहोत की बेसिकली UPSC प्रिलिम्सची डिमांड काय, म्हणजे त्याच्यावरती तुम्हाला असेसमेंट करता येईल. हा सेशन झाल्यानंतर तुमच्या लेवलला लगेच एक व्हायला पाहिजे, तो म्हणजे स्टॉक टेकिंग एक्सरसाइज. मी आता सध्या कुठे आहे आणि काय तो डेफिसिट आहे, किंवा मला नक्की माझ्या प्रायोरिटीवरती काय आणावं लागेल याचा विचार. द फर्स्ट थिंग इज बेसिक. जर तुम्हाला प्रिलिम क्लिअर करायचे, एकदम इसेन्शियल गोष्ट, खास करून जे फर्स्ट टाइमर्स आहेत त्यांनी ह्याच्यावरती जास्त एम्फेसिस करा, ते म्हणजे बेसिक वरती ऍब्सोल्यूट कंट्रोल. मी मुद्दाम हा शब्द वापरतोय, ऍब्सोल्यूट कंट्रोल. ऍब्सोल्यूट कंट्रोल म्हणजे काय, या वर्षीच्या 2024च्या प्रिलिमच्या पेपर नंतर
बरेच मुलं म्हटली की युपीएससीने खूप फॅक्च्युअल क्वेश्चन विचारले पॉलिटीचे आणि त्यामुळे चुकले. तर तो बेसिकचा जो एरिया आहे की त्याच्यावर फॅक्च्युअल येऊ द्या, कन्सेप्च्युअल येऊ द्या, माझा प्रश्न बरोबरच येणार आहे असा एक अप्रोच ॲटिट्यूड असायला पाहिजे. म्हणजे हे प्रश्न बरोबर येणं हे खूप जास्त क्रुशल असतं. आपण पुढचे प्रश्न बघणार तो म्हणजे सिच्युएशनल अवेअरनेसचा. तिथं ऑन द स्पॉट तुमच्याकडून काही डिसिजन मेकिंग, थॉट प्रोसेस एक्सपेक्टेड आहे आणि माहीत नसलेल्या प्रश्नावरती पण बरोबर उत्तर काढणं अपेक्षित आहे. पण मग त्यासाठी लागणारा जो स्पेस आहे ना तो या प्रश्नांना पटकन सोडवल्यामुळे मिळतो. एक साधं की आपल्याला प्रिलिम्सचा क्वेश्चन सॉल्व्ह करायला किती सेकंद मिळतात एक प्रश्न सॉल्व्ह करायला? 120 मिनिटं आहेत ना आपल्याकडे आणि 100 प्रश्न आहेत, किती सेकंद आहेत आपल्याकडे? किती? सीसॅटचा प्रश्न 1 ओके. सो इट इज नियर अबाउट 82 सेकंद, राईट? 80 सेकंद माझ्याकडे आहेत असं जर आपण हे केलं, एक गणित ठेवलं आणि तुम्ही जर समजा पॉलिटीचा प्रश्न आहे त्याच्यात 80 सेकंद इन्व्हेस्ट करत असाल तर तुम्ही ऑलमोस्ट आउट आहात कॉम्पिटिशन मध्ये. मला हा प्रश्न काय करायचा आहे, पॉलिटीचा 80 सेकंदच्या जागी 20 ते 30 किंवा मॅक्झिमम 40 सेकंद मध्ये सॉल्व्ह करायचं. हे केल्यामुळे जे एक्स्ट्रा 40 आणि 50 सेकंद मिळतात ते मग मला दुसऱ्या प्रश्नामध्ये वापरता येतात, ज्याला आपण म्हणतो सिच्युएशनल अवेअरनेस. मोस्ट ऑफ द लोकांचा टाइम मॅनेजमेंटचा इश्यू का होतो? कारण बेसिक वरती होल्ड नसतो. पॉलिटीमध्येच मी विचार करायला लागतो, तिथेच काहीतरी लॉजिक लावण्याचा प्रयत्न करतो. इथे लॉजिक नाही, इथे ॲब्सोल्यूट कंट्रोलच पाहिजे, माहीतच असायला पाहिजे. म्हणजे आपण प्रिलिम मध्ये ती ऍक्टिव्हिटी करून घेतो फॅक्ट शीट नावाची, फिल इन द ब्लँक्स टाईप. ऑप्शन नसतील तरी मला उत्तर आलं पाहिजे, अशा लेवलचा बेसिक वरचा कंट्रोल पाहिजे. आणि ज्यावेळेला मी बेसिक म्हणतो ना तर असे टॉपिक्स की जे आपण म्हणू सोर्सेस त्याचे डिफाईंड आहेत, पॉलिटी, इकॉनॉमी, जॉग्राफी, असे टॉपिक बेसिक मध्ये इन्क्लूड करायला पाहिजे. आता या बेसिकच्या कंटेक्स्ट मध्येच मी तुम्हाला सांगेन की 3 टॉपिक ह्या बेसिक मधले असे डिसाइड करा, निवडा की जे तुमचे आपण म्हणू ॲब्सोल्यूट कंट्रोल तर आहेच, पण म्हणाल की मी ऑथॉरिटी आहे या विषयावरची. एकदम स्ट्रॉंग होल्ड असलेले 3 टॉपिक किंवा 3 सब्जेक्ट डिसाइड करायला पाहिजेत, असं क्लिअरली माझं म्हणणं आहे. म्हणजे काल पण एक मुला जो आत्ता जस्ट मेन्स दिलेला आहे त्याला भेटलो बघा मी, तर त्यांनी पण ठरवलं होतं की 3 विषय माझे असायला पाहिजे. 115 प्लस 115 प्लस मार्क्स त्याला होते. सो 3 विषय म्हणजे आपलं काय होतं की एक विषय चांगला नाहीये, 2 विषय चांगले नाहीत आणि सगळंच करायला चाललेलो आहे. तसं नाही पाहिजे. परत एकदा पहिली रिक्वायरमेंट काय म्हटलं मी, क्लॅरिटी. जे केलंय त्याच्यावरती कंट्रोल. म्हणजे ते प्रिलिम मध्ये खूप हे चांगलं आहे वाक्य, म्हणजे प्रिलिमची रिक्वायरमेंट समजायला तुम्हाला. म्हणजे मुलांना विचारल्यानंतर काय असतं की मी प्रिलिम का फेल झालो, तर सायन्स टेकचं करंट अफेअर नाही केलं, इन्व्हायरमेंटचं करंट अफेअर राहिलं, बाकी आणखी काहीतरी राहिलं, किंवा आणखी साधं की मॉडर्न इंडिया नाही केलं. बघा तुम्ही समजा टिळक केलेत आणि गांधी नाही केलेत, किंवा गांधी केलेत आणि टिळक नाही केलेत, तुम्ही प्रिलिम यासाठी नाही फेल होत की मी गांधी किंवा टिळक नाही केले. जे केलं, समजा मी गांधी केलेत, ते चांगले केले नाहीत, रादर दॅन टिळक केलेत, टिळक नाही केले म्हणून तुम्ही फेल होता. म्हणजे तुम्ही जे नाही केलंय ना त्याचं फेल्युअरचं रिझन नसतं, जे केलंय ते चांगलं न करणं हे लार्जली फेल्युअरचं रिझन असतं. त्यामुळे 3 विषय असे निवडा आणि मी म्हणतो डिफॉल्ट 2 विषय त्याच्यामध्ये असायलाच पाहिजे, ते पॉलिटी आणि इकॉनॉमी. म्हणजे लार्जली तुमचे जे मार्क्स यायला पाहिजे ते ह्या 2 विषयांमधून यायला पाहिजे, पॉलिटी आणि इकॉनॉमीच्या बेसिकच्या ह्याच्यातून. जोपर्यंत हे क्लिअर नाही, याच्यावरती होल्ड नाहीये, तोपर्यंत सायन्स टेकचं करंट अफेअर किंवा एकदम असे दुसरे आउट ऑफ बॉक्स टॉपिक याचा विचार नाही करायला पाहिजे. खास करून पुन्हा एकदा फर्स्ट अटेम्प्टर्स याच्यावरती तुटून पडा. युपीएससी प्रिलिमची रिक्वायरमेंट किंवा प्रिलिमच्या पेपरचा तो सेटिंगचाच हे असा असतो की जो नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरेल. नवीन लोक जे करणार आहेत ते दुसऱ्यांनी ज्यांनी परीक्षा अटेम्प्ट दिलाय त्यांनी पण लक्षात घ्या, न्यू कमर्स जे करणार आहेत एनसीईआरटी, बेसिक रिसोर्सेस, त्याच्यातले प्रश्न नाही चुकायला पाहिजे. हे बेसिक असा टॉपिक आहे की ज्याच्यावरती माझे प्रश्न बरोबर यायला पाहिजे. येते लक्षात?
आता तुम्ही म्हणाल याच्यावरती 2024च्या प्रिलिम मध्ये किती प्रश्न होते, तुमच्या अंदाजे किती प्रश्न बेसिक वरती होते? बेसिक सोर्सेस मधले, बेसिक टॉपिक मधले किती क्वेश्चन्स होते? किती होते? ज्यांनी दिला अटेम्प्ट त्यांच्याकडून तर एक्सपेक्टेड आहे, आणि नाही दिलं त्यांच्याकडून तर जास्त एक्सपेक्टेड आहे. किती होते? एकदम मायक्रो लेवलला त्या पेपरकडे परत परत बघायला पाहिजे. काय किती होते? 35च्या अराउंड. सो माझं असं स्वतःच एक आहे की 32 एक क्वेश्चन होते. ते आता रेंज बदलू शकते तुमची, पण 35च्या वरती नव्हते. आणि बेस्ट केस सिनारिओ आपण इमॅजिन केला की 32 पैकी 32 बरोबर, म्हणजे तुम्हाला किती मार्क्स आले? 64. सो याचा अर्थ काय, म्हणजे बेसिक मध्ये बरोबर येऊन सुद्धा आपण काय करतोय, मागे पडू शकतो. पण दुसरी केस, जे लोक 60च्या खाली आहेत अटेम्प्ट देऊन, त्यांना मी सांगेन याचा अर्थ काय, आपण बेसिक पर्यंत पोहोचलेलोच नाही. 60-70च्या पर्यंत ज्यांचे मार्क्स आहे, कारण असे तुक्के पण बरोबर आलेले असतात प्रिलिम मध्ये. सो 60-70च्या आसपास मार्क्स असतील, बेसिक वरती परत रिव्हिजिट करायची गरज आहे, बेसिक स्ट्रॉंग करण्याची गरज आहे. पण हे पण एक क्लिअर होतंय की फक्त बेसिक वरती तो कट ऑफ मार्जिन क्लिअर नाही होणार आहे. म्हणजे मला मार्क्स किती पाहिजेत बघा, 100 ते 110. ते कट ऑफच्या कितीही चर्चा असू द्या. म्हणजे या वर्षीच्या प्रिलिमला किती मार्केटमध्ये चर्चा होती की कट ऑफ लागेल म्हणून, प्रिलिम झाल्यानंतर, रिझल्ट नंतर नाही. एवढा 100 वगैरे नाही. 90च्या आसपास कट ऑफ लागलाय असं इमॅजिन करू. किंवा जस्ट प्रिलिम झाल्यानंतर जो कट ऑफ सांगितला होतो, समजा 87 सांगितला गेला, हे रिझल्ट नंतर तो वाढवला लोकांनी परत, बट 87 सांगितला गेला, तर क्लासेसच्या आन्सर किती ऍटलिस्ट 97 मार्क्स मला पाहिजे. 10 मार्काचा ऍटलिस्ट लीड तिथंच पाहिजे मला, नाहीतर परत एकदा त्या ट्रॅपमध्ये आपण फसतो कट ऑफची चर्चा करण्याच्या ह्याच्यात. ते नाही पाहिजे. आणि या वर्षीच्या 25 मे नंतर डायरेक्टली 26 मेला अभ्यास कॉन्फिडेंटली इंटेन्सली सुरू करायचा. मेन्सचा मार्जिनची गरज असते, त्या दृष्टीने प्रिपेअर करा. येते लक्षात? म्हणजे हा एक मुद्दाम पेपर आज घेऊन आलोय बघा. आपल्या लास्ट इयरच्या प्रिलिमच्या बॅच मधल्या एका विद्यार्थ्याचा पेपर आहे. पहिल्या 50 मध्ये, म्हणजे तो पहिल्या प्रिलिमचे 3 सेटबॅक होते, त्याला 3 प्रिलिम फेल होता. त्यामुळे पेपर चेक मला म्हटलं तुम्हीच करा आणि सांगा अभ्यास करायचा की नाही. पहिल्या 50 मध्ये त्याचे 41 प्रश्न बरोबर आहेत. पहिल्या 50 मध्ये किती बरोबर आहे? 41. म्हणजे जेव्हा लोक चर्चा करतात ना, 82 कट ऑफ असेल का, 83 असेल का, मी 84 असेल का, 82 तर ग्रॉस असे चालेत. आणि मी समज असं इमॅजिन केलं की 9च्या 9 चुकलेत ह्याच्यातले, पण पहिल्या 50 मधले, तरी 38 × 2 76 मार्क्स पहिल्या हाफ मध्येच कम्प्लीट आहे. येतंय लक्षात? आता आपण असं म्हटलं की या लेवल पर्यंत जातं का, आणि मला असं वाटतं की 2 ते 3 प्रश्न आणखी बेसिकचे त्यातले चुकलेत, जे बरोबर यायला पाहिजे होते. त्यामुळे ते त्याच्या पलीकडे जात आहेत. त्यामुळे इतका हे असायला पाहिजे, मार्जिन असायला पाहिजे की मी सेफली मेन्ससाठी प्रिपेअर करायला लागेल. आणि त्यातला पहिला टप्पा असेल बेसिक वरती कंट्रोल. आलं लक्षात? म्हणजे ज्या वेळेला 15 दिवस लोक रिझल्ट लागेपर्यंत किती कट ऑफ लागेल याची चर्चा करतील, त्यावेळेला मी इथिक्स, एसे आणि ऑप्शनल स्टार्ट केला असेल, आणि त्याच्यामध्ये हे असेल. बघा, प्रिलिमला ना तुम्हाला कॉम्पिटिशनला नाही बीट करायचंय, तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचंय. ती कट ऑफची जी मार्जिन आहे ना, ती क्रॉस करून मला त्या मार्जिनला ब्रेक करायचंय. मेन्सला आपल्याला कॉम्पिटिटरला बीट करायचंय, आणि ती कॉम्पिटिशनची बीटिंगची प्रोसेस त्या प्री झाल्यानंतर आणि प्रीच्या रिझल्टच्या प्रोसेसमध्ये सुरू होते. तो पहिल्या 15 दिवसामध्येच अर्धे लोक गायब होतात, कारण तो वेळच युटिलाइज केलेला नसतो. येतंय लक्षात? सो बेसिक वरती कंट्रोल पाहिजे, जेणेकरून हे पाहिजे. पण नंतर मग पुढचे मार्क्स कुठून आणायचे? 60 मार्क्स समजा मला बेसिक मधून येत आहेत, तरी सुद्धा एक 50 मार्क मला पाहिजेत ना आणखी, ते कुठून आणायचे? याच्या रिलेटेड दुसरा आस्पेक्ट आपला तो म्हणजे करंट अप्रोचेबल एरिया. आता हा काय प्रकार आहे? म्हणजे प्रिलिम मध्ये सगळ्यात जास्त एनर्जी जी इन्व्हेस्ट केली जाते ती याच्यावरती केली जाते.
करंट. मग तुम्हाला आता झेरॉक्स फुललेले दिसायला लागतील लवकरच PT 365 नी, करंटच्या वेगवेगळ्या इंडेक्सनी, मॅगझिन्सनी. आणि ते करंट अफेअर ज्यांनी प्रिलिम दिलेली आहे त्यांनी जे वाचलं होतं आणि जे प्रश्न आले त्याच्यामधला काही संबंध होता का? मी जे मंथली मॅगझिन केले, मी जे PT 365 केले आणि जे प्रश्न आले त्याच्यामध्ये काही संबंध दिसत नाही. जेव्हा मी शब्द वापरतो करंट अप्रोचेबल एरिया, त्याचा अर्थ काय? जर एखादा सिरियस ऍस्पिरंट असेल, तो त्या प्रश्नापर्यंत पोहोचत असेल तर मी पोहोचलो पाहिजे. असा एकदमच ऍब्स्क्युअर एरिया आहे, कुठला तरी वेगळाच एरिया विचारला युपीएससीने, जो माझ्या रुटीन सोर्सेसमध्ये पण नाहीये, तो नाही आला किंवा तिथे नसेल माहिती तरी चालतं. अप्रोचेबल म्हणजे काय? रशिया युक्रेन वॉरवरती रशिया युक्रेन चाललेलं आहे, तर मग 2023 मध्ये त्यांनी युक्रेनच्या बॉर्डर विचारल्या. दॅट वॉज अप्रोचेबल, अँटिसिपेटेड. म्हणजे एक सिरियस ऍस्पिरंट तिथपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. येतंय लक्षात? तर तो राहिला करंट अप्रोचेबल एरिया. या वर्षीच्या 2024च्या प्रिलिम मध्ये त्यांनी अटल पेन्शन योजनेवरती क्वेश्चन होता, बरोबर? जस्ट बघायचं झालं आपल्याला, तो आठवतोय का प्रश्न? सॉरी, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, अटल योजनेवरती नाही, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेवरती होता. तर ही स्कीम इतक्या वेळा रिपीट झाली होती आर्टिकल्स मध्ये, गव्हर्नमेंटच्या लेवलला, की ऍटलीस्ट सिरियस ऍस्पिरंटला हे तर माहित पाहिजे की हे एज चुकीचं आहे, 11 to 40. सो याला मी म्हणेन करंट अप्रोचेबल एरिया. पण मग दुसरा प्रश्न आहे तो 100 मिलियन फार्मर्सचा प्रश्न, आठवतोय? $100 मिलियन फार्मर्स वाला. माहिती आहे का कोणाला नंबर सापडला का? 26. ओके, हा 26 नंबरचा क्वेश्चन होता. म्हणजे करंट अप्रोचेबल म्हणजे काय? जे तुम्ही रुटीन न्यूजपेपर मध्ये वाचताय, करंट अफेअर मध्ये वाचताय, मॅगझिन मध्ये वाचताय, तर हा प्रश्न इंडियन एक्सप्रेस मध्ये, हिंदू मध्ये, PIB मध्ये कुठे स्ट्रेस होत नाही. कुठे दिसतो? तर 15 जानेवारी 2024 वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वेबसाईटवरती दिसतो. मग मी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वेबसाईट बघायच्या का? तर ते अप्रोचेबल नाहीये, प्रॅक्टिकल नाहीये बघा. मग हा प्रश्न आयदर तुम्ही तिथे सिच्युएशनल अवेअरनेसच्या बेसिसवर सॉल्व्ह करू शकता, और आयदर लिव्ह करू शकता. सो दुसऱ्या टाईपचे प्रश्न मला कुठले बरोबर यायला पाहिजेत? करंट अप्रोचेबल, सिरियस ऍस्पिरंट नाही चुकवत आहेत, तो माझा बरोबर यायला पाहिजे. आलं लक्षात? आता बेसिकली त्याच कंटेक्स्ट मध्ये आपण थोडासा विचार करूया की करंट अफेअरची ओव्हरऑल प्रिलिमची काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे. कारण हा सगळ्यात असा आस्पेक्ट आहे की जो जास्त वेळ खातो. यासाठी एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, डिपेंडिंग अपॉन युअर अटेम्प्ट इयर, तुमच्याकडे किती टाइम स्पेस अवेलेबल आहे याच्यानुसार करंटला डील करा. याच्यासाठी मी एक शब्द सांगतो तुम्हाला की करंट अफेअरला कन्सिस्टंट एफर्ट द्या. कन्सिस्टंट म्हणजे काय? असं नका करू की मी ह्या आठवड्यात करंट अफेअर करून टाकणार, मी ह्या महिन्यात करंट अफेअर करून टाकणार, किंवा नंतर मार्च एप्रिल मध्ये मी करंट अफेअर करायला घेणार आहे. कन्सिस्टंट म्हणजे आत्तापासूनच थोडा 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 वेळ करून करंट अफेअरला द्या. तो थोडा वेळ किती असेल हा माझ्याकडे अवेलेबल असलेल्या टाइम स्पेसवरती ठरेल. म्हणजे आपण सांगतो की 3 सेशन तुम्ही करू शकता प्रिलिमच्या वेळेला. एक असेल तो GS बेसिक साठी आणि दुसरा असेल तो करंट अफेअर साठी. असेल GS बेसिक सेकंड साठी.
म्हणजे हा काय प्रकार आहे परत बघा, अल्टिमेटली आपल्याला आपल्या प्रिपरेशन मध्ये सायकोलॉजिकली डील करायचं आहे. मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम काय फेस करतो आपण ह्या प्रिलिमच्या प्रिपरेशन मध्ये, ते म्हणजे कुठेतरी मी रिलेटिव्हली मागे पडतोय अशीची भावना असते आणि ती सायकोलॉजिकली डिस्टर्ब करते आणि मी परत एकदा माझ्या अभ्यासावरती निगेटिव्हली इम्पॅक्ट करून घेतो. हे होऊ नये म्हणून काय करायचं, म्हणजे समजा मी काय करत असेल, बेसिक करतोय मी, आता मगाशी तुम्हाला म्हटलं फर्स्ट अटेम्प्ट असेल बेसिक वरती फोकस करा, पण कुठे ना कुठेतरी बॅक ऑफ द माइंड येईल ना की अरे बेसिक तर करतोय पण करंटचं काय, कारण बाकीचे सगळे करंट करताना दिसतात. असं होऊ नये म्हणून पॅरलली गोष्टी सोबत नेल्या पाहिजे. आता जीएस मध्ये पण मी तुम्हाला काय सांगितलं, बेसिक मध्ये 3 टॉपिक वरती एक्स्ट्राऑर्डिनरी होल्ड असायला पाहिजे, ज्याच्या बाबतीत तुम्हीच ऑथॉरिटी आहात असं तुम्हाला म्हणता आलं पाहिजे. पण असे दुसरे काही एरिया आहेत की ज्याच्यात कॉस्ट बेनिफिट कमी असलं तरी करणं गरजेचं आहे. मी म्हणेन असे टॉपिक जे अबव ॲव्हरेज असायला पाहिजे. कल्चर, मॉडर्न इंडिया, बरोबर, ज्याच्यामध्ये ट्रेस करता येत नाही सोर्सला पण आणि किती एफर्ट द्यायचे कळत नाही. सो तुमच्या ना ओव्हरऑल जीएस मध्ये टॉपिकला 2 प्रकारे डिवाइड करायला पाहिजे, ज्याच्यावरती माझा एक्स्ट्राऑर्डिनरी होल्ड असेल आणि सेकंड जे मला अबव ॲव्हरेज न्यायचे आहेत. मी असं म्हणत नाही की त्यांना निग्लेक्ट करायचं आहे, अबव ॲव्हरेज असायला पाहिजे, ॲव्हरेज जी लोक आहेत त्यांच्यावरती नेला पाहिजे. मग तुमच्या डिव्हिजन मध्ये पण टाइम टेबल मध्ये तुम्ही काय करू शकता, जीएस बेसिकचा असा एक सेशन ज्यात मला एक्स्ट्राऑर्डिनरी कंट्रोल पाहिजे, म्हणजे पॉलिटी, इकॉनॉमी. म्हणजे काय करेन मी, पॉलिटी आधी कव्हर करून घेईन, त्याच्यानंतर तो त्याच सेशनमध्ये इकॉनॉमीला बसवेन आणि हळूहळू पॉलिटीची पण रिव्हिजन करत राहील. दुसरा जीएस बेसिकचा सेशन म्हणजे काय, मी त्यांना म्हणतो की असे टॉपिक की ज्याच्यामध्ये कॉस्ट बेनिफिट कमी आहे पण करण्याशिवाय पर्याय नाही. बघा आर्ट अँड कल्चर तुम्ही मार्चमध्ये एप्रिलमध्ये घेतलं तर तुम्हाला काहीच कळणार नाही. याचा अर्थ काय, ते हळूहळू एका एका टप्प्याने कव्हर करायला पाहिजेत, पण टाइम कमी दिला पाहिजे. मी म्हणेल की जर समजा एक 12 तासाचं नियोजन करायचं झालं आणि मी 5 तास याला देतोय जीएस बेसिकला, तर 2 ते 3 तास याला देता येतील. हे तुमच्या कंटेक्स्टमध्ये तुमच्यानुसार काय करता येईल, बदलता येईल, बट रिलेटिव्ह टाइम ठेवला पाहिजे, याला जास्त याला कमी, आणि ह्याच्या बेसिसवरती ठरवायला पाहिजे की करंट अफेअरला माझ्याकडे किती टाइम. मग तो 1 तास असेल, 2 तास असेल, 3 तास असेल, 4 तास असेल, हे कधी ठरवायचं तुम्हाला समजलं पाहिजे की मला अल्टिमेटली कशावरतून मार्क्स आणायचे आहे. सो करंटला कन्सिस्टंट एफर्ट द्या, कारण जर तुम्ही आत्तापासून केलं नाहीत तर प्रॉब्लेम काय होतो, परत एकदा प्रेशर येतं आणि नंतर ते कव्हर होत नाही. येतं लक्षात. आता करंट अफेअर मध्ये काय नक्की करायला पाहिजे, तर त्याला 2 आस्पेक्ट आहेत. आपण म्हणून न्यूजपेपर आणि मंथली मॅगझिन किंवा PT 365. प्रिलिमच्या सोर्स सिलेक्शनच्या कंटेक्स्टमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा प्रिलिमचा सोर्स हा एक्सक्लुझिव्ह नको. एक्सक्लुझिव्ह नको म्हणजे काय, मेन्ससाठी मी मॉडर्न इंडियाला वेगळं पुस्तक वाचणार आहे आणि प्रिलिमसाठी मॉडर्न इंडियाला वेगळं पुस्तक वाचणार आहे असं नाही. जे पुस्तक तुम्ही मेन्सला वापरणार आहात प्रिलिम, ते पण प्रिलिमलाच असायला पाहिजे. म्हणून करंट अफेअरच्या कंटेक्स्टमध्ये पण काय, जे सोर्स तुम्ही करंट अफेअरला वापरताय ते इक्वली कॅटर झालं पाहिजे मेन्ससाठी. त्यामुळे मी माझ्या पर्सनल लेवलला ऍडवाइस देईन की PT 365 कडे जाऊ नका. याला 2 रिझन आहेत. एक, अल्टिमेटली मला मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने विचार करायचा आहे. दुसरं, PT 365 ज्या वेळेला येतात त्यावेळेला त्याच्यावरती होल्ड आणणं, ते इंटरनलाइज करणं हे अवघड जातं. तेवढ्या वेळात आपला प्रिशियस टाइम जातो. त्यापेक्षा अल्टिमेटली कशावरती फोकस करा, मंथली मॅगझिन वरती फोकस करा. मंथली मॅगझिन करताना पण एक अप्रोच तुम्ही आतापासूनच फॉलो करू शकता, ते म्हणजे प्रॉपरली आयडेंटिफाय करा यातलं मेन्ससाठी काय आहे, प्रिलिमसाठी काय, हायलाइट करायला सुरुवात करा त्याच्यात. म्हणजे पहिल्या 1 ते 2 रीडिंग तुमच्या मंथली मॅगझिनच्या आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे, यातलं कोणतं कंटेंट इम्पॉर्टंट आहे प्रिलिमसाठी आणि मेन्ससाठी. 2 कलरचे हायलायटर वापरून पण तुम्ही हे करू शकता, ते आधीच हायलाइट करून ठेवू शकता. येतं लक्षात. आता दुसरा आस्पेक्ट, न्यूजपेपर. न्यूजपेपर प्रिलिमच्या कंटेक्स्टमध्ये इम्पॉर्टंट आहे. बघा तुम्हाला कोणीही काही सांगो, न्यूजपेपर ऍटलीस्ट स्कॅन करत राहिलं पाहिजे इव्हन टिल द डेट ऑफ प्रिलिम.
प्रिलिमच्या डेट पर्यंत तुम्हाला प्रिलिम हे वापरलं पाहिजे. एक त्याचं रिझन असं आहे की मेन्सला युपीएससी त्या एप्रिल आणि मेच्या ड्युरेशन मधले प्रश्न जास्त विचारायला लागले. आणि दुसरं असं, या न्यूजपेपरचे ओव्हरऑल प्रिलिम प्रिपरेशन मध्ये मल्टी डायमेन्शनल बेनिफिट्स आहेत. एक बेनिफिट काय आहे जो प्रिलिमला लागतो, आपल्याला असं वाटतं की प्रिलिम मध्ये आपल्याला बरोबर आन्सर शोधायचा आहे. इट इज अपोजिट. आपल्याला चुकीचे आन्सर कट करून टाकायचे. चुकीचे बाजूला केले तर बरोबर आन्सर पर्यंत पोहोचतो. आपण काय करायला लागतो, बरोबरच शोधायला लागतो आणि ते अवघड असतं. म्हणजे तुमचा टास्क प्रिलिमच्या कंटेक्स्टमध्ये रिलेटिव्हली इझी आहे. बघा, तुम्हाला एक आन्सर बरोबर शोधायचं, एक्झामिनरला 3 चुकीचे आन्सर फॉर्म करायचे आणि ऑप्शन फॉर्म करणं हे सगळ्यात अवघड काम आहे. त्यांनी 3 चुका केल्यात ना, याचा अर्थ एक्झामिनरनी काय केलेले आहेत, 3 चुका केलेल्या आहेत. आपण त्याला इतकं बर्डन घेऊन जातो, हा युपीएससीचा पेपर आहे, युपीएससीचा पेपर आहे, आणि त्या बर्डनच्या अंडर त्या केलेल्या चुका, पेपरमध्ये असलेल्या चुका आपण आयडेंटिफायच करत नाही. करंट अवेअरनेस असायला पाहिजे. त्या करंट अवेअरनेससाठी सुद्धा न्यूजपेपर महत्वाचा आहे. म्हणजे याच पेपर मधला त्यांनी ग्रेन काउन्सिलवरचा क्वेश्चन विचारला होता बघा. कितवा नंबरचा होता तो? ओके, हा 59 नंबरचा क्वेश्चन बघा. इंडिया इज अ मेंबर ऑफ इंटरनॅशनल ग्रेन काउन्सिल. A country needs to be member of International Grain Council for exporting or importing rice and wheat. Relatively आपण म्हणू करंट अफेअर मध्ये सोर्स मध्ये दिसत नाही, बट तिथं सिच्युएशनल अवेअरनेसच्या बेसिसवरती टॅकल करायला सोपं होतं. काय आन्सर आहे? आन्सर काय आहे? ए. बरोबर. कुणाला आन्सर नाही माहिती याचं? नाही माहिती तरी आपल्याला काहीतरी लिहायचं आहे, तुक्का मारायचं आहे. काय करता आलं असतं? बर, हे सेकंड स्टेटमेंट मी तुम्हाला सांगतो की चुकीचं आहे, बट त्याच्या मागची थॉट प्रोसेस तुम्ही मला सांगा. म्हणजे एक्झाम हॉलमध्ये मला डिसिजन घ्यायचा आहे की या स्टेटमेंटला इलिमिनेट करायचं आहे, आणि मी तुम्हाला फोन करून विचारलं करू का इलिमिनेट, तर तुम्ही काय कन्व्हिन्सिंग उत्तर मला सांगा. काय कन्व्हिन्स स्वतःला कराल तिथे की बाबा हा हे इलिमिनेट करण्यासारखा ऑप्शन. आणखी आणखी पण समजा असेल तर, मी वाचली नसेल तर, मी सिन्सिअर ऍस्पिरंट आहे, मी न्यूजपेपर वाचतो, अशी कधीच ऑर्गनायझेशन मी रीड केलेली नाही. हा जो कॉन्फिडन्स आहे ना इलिमिनेट करण्याचा, हे असं मोठा त्याला निगेट करण्याचा, तो कधी येईल की बाबा मी वाचलेलं आहे, आणि जर मी वाचून माझ्या ह्याच्यात आलेली नाही तर याचा अर्थ नाही. इतका वेळेला मी राईस एक्सपोर्ट, व्हीट एक्सपोर्ट बद्दल बोलतोय, पण कधी आलेली नाही ती ऑर्गनायझेशन. जर ती इतकी इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन आहे एवढ्या बेसिक गोष्टीवरची, तर ती माझ्या कशामध्ये आली असती? रीडिंग मध्ये आली असती. सो हे जे आहे ना इलिमिनेशनची ताकद, ती ताकद तुम्हाला कोण प्रोव्हाइड करतं? तर न्यूजपेपर प्रोव्हाइड करतो. त्याच्यासाठी तो कॉन्फिडन्स येण्यासाठी न्यूजपेपर वाचायला पाहिजे. येतं लक्षात? दुसरी गोष्ट, न्यूजपेपर रीड का करायला पाहिजे, तर तुम्हाला बघा, ते आपण एक टॉपर स्टॉक पण ठेवलं होतं, ते सुशांत कुलकर्णी सरांनी काय सांगितलं? इट इज नॉट अबाउट करंट अफेअर्स, इट इज नाउ अबाउट करंट अवेअरनेस. करंट अवेअरनेस वरती युपीएससी फोकस शिफ्ट केलेला आहे. करंट अवेअरनेस वरती जास्त बोललं जातं रॅदर दॅन करंट अफेअर. म्हणजे काय? तुम्हाला सध्याच्या कंटेम्पररी वर्ल्ड मधले इम्पॉर्टंट इश्यूज, इम्पॉर्टंट डिस्कोर्स, इम्पॉर्टंट प्रायोरिटीज इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये, वर्ल्डच्या कंटेक्स्टमध्ये कळल्या पाहिजेत. म्हणजे पॉप्युलेशन कंट्रोल हा किंवा पॉप्युलेशन मॅनेजमेंट हा सध्याच्या इम्पॉर्टंट डिस्कोर्स मधला आहे, हे मला कळलं पाहिजे. हे कधी कळतं? जेव्हा तुम्ही रिपीटेड न्यूजपेपर वाचता आणि तुम्हाला कळतं हा ही थीम रिपीट होती, हे परत परत विचारलं जातं. ह्या थीम आयडेंटिफाय करण्यासाठी
तुम्हाला ते महत्वाचं आहे. आणि एकदा हे करंट अवेअरनेस आलं तर तो कुठल्या कंट्रीमध्ये पॉप्युलेशन डिक्लाइन होते तो प्रश्न नाही चुकत. इटली, जपान, साऊथ कोरियावाला तो प्रश्न जो होता ना तो नाही चुकत, कारण की मला ती अवेअरनेस आलेली असते. येतोय लक्षात? सो बेसिकली पहिलं तर लॉजिकल इलिमिनेशनसाठी करंट न्यूजपेपर गरजेचा आहे. दुसरा त्या करंट अवेअरनेससाठी गरजेचा आहे. आणि तुम्ही म्हणाल की नाही पण मी आतापर्यंत काय केलं, हा एक मेजर इश्यू असतो की मी मागच्या 5-6 महिन्यात वाचलेलंच नाही न्यूजपेपर. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण म्हणून आता मला काय करावं लागेल, मंथली मॅगझिनकडे जावं लागेल. सी या मोमेंटला तुम्ही न्यूजपेपर स्टार्ट केला आणि रेग्युलरली 4 ते 5 महिने वाचला तर तो तुम्हाला त्याच प्रकारे हे देईल. कारण न्यूजपेपरमध्ये गोष्टी रिपीटेड होतात, परत परत त्या गोष्टी येत राहतात आणि त्याचमुळे मंथली मॅगझिनपेक्षा हे लक्षात ठेवणं, इंटरनलाइज करणं रिलेटिव्हली सोपं जातं. येतोय लक्षात? तिसरी गोष्ट महत्वाची आहे न्यूजपेपरमधली, न्यूजपेपरच्या कंटेक्स्टमध्ये, ती म्हणजे अल्टिमेटली तुमचा GS1चा पेपर, जो GSचा पेपर आहे प्रिलिममध्ये, आणि सीसॅटचा पेपर, हे दोन्ही पेपर कॉम्प्रेहेन्शनचे पेपर आहेत. आकलनाचे कॉम्प्रेहेन्शन तुम्ही करता की नाही, त्या कॉम्प्रेहेन्शनची ताकद वाढवणं हे सुद्धा न्यूजपेपरने समजतं. आणि नंतर मला कॉम्प्रेहेन्शन कुठे महत्वाचं आहे, सीसॅट. 27 प्रश्न कॉम्प्रेहेन्शनचे आहेत, म्हणजे अल्टिमेटली मला 60 मार्क फक्त कॉम्प्रेहेन्शन मधून मिळू शकतात. येतं लक्षात? त्या कॉम्प्रेहेन्शनच्या आन्सर पर्यंत पोहोचायचं. बऱ्याचदा असा एक अनुभव असतो बघा मुलांचा की कॉम्प्रेहेन्शन मध्ये UPSC देते ते आन्सर आणि मला वाटतंय ते आन्सर याच्यामध्ये खूप तफावत आहे, गॅप आहे. तो गॅप असतो करंट अफेअरच्या अवेअरनेसचा. UPSCचे पॅसेज टेक्निकली असे असतात जे कंटेम्पररी डिस्कोर्समध्ये चाललेले आहेत. त्याच्या उत्तरापर्यंत जाण्यासाठी मला साऊंड कॉम्प्रेहेन्शन याचा, करंट हॅपनिंगचा एक बेस असणं गरजेचं आहे. आले लक्षात? सो त्याही अँगलनी न्यूजपेपर महत्वाचं आहे. म्हणून मी सजेस्ट करतो की न्यूजपेपरचं रिडिंगच बेसिकली कॉम्प्रेहेन्शनच्या डेव्हलपमेंटसाठी करतोय अशा अँगलनी करायला पाहिजे. म्हणजे फास्ट रीड करा तुमच्या नॉर्मल स्पीडपेक्षा. ते लीड एडिटोरियल पटकन वाचून त्याच्यावरती 2 लाईनमध्ये मला काय समजलंय का याचा विचार करा, त्याचा नक्की फायदा होईल. येतंय लक्षात? आता तुम्ही म्हणाल की न्यूजपेपरच्या प्रिलिम ओरिएंटेड नोट्स काढायला पाहिजेत का, तर मी सजेस्ट करेन नो. एखादा बर्ड सापडलाय, एखादा प्राणी सापडलाय, आपण अल्टिमेटली मंथली मॅगझिन फॉलो करणार आहोत, तर त्यातून त्या गोष्टी होतील. न्यूजपेपर मधून तुम्हाला जर काही बाजूला करायचं असेल तर ते मेन्स ओरिएंटेड बाजूला करा रादर दॅन प्री ओरिएंटेड. प्री मध्ये फक्त तो अवेअरनेस जास्तीत जास्त जनरेट होऊ द्या, कारण जसं म्हटलं 100 मिलियन फार्मरचा क्वेश्चन अल्टिमेटली तो मिळतच नाहीये कुठल्या सोर्समध्ये. मला अल्टिमेटली तिथंच डिसिजन घ्यायचंय. त्यामुळे करंट अफेअरच्या, कारण 25 मेला तुमचं एवढं सगळं रिवाइज करून होणार नाहीये न्यूजपेपरच्या एवढ्या बारीक 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 नोट्स काढल्या. तर बर्डन कमी करा तुमच्या नोट्सचं, फोकस करा मेन्सवरती. आलंय लक्षात? सो पहिला आस्पेक्ट होता बेसिकचा, सेकंड होता करंट अप्रोचेबल एरियाचा. या 2 कंटेक्स्टमध्ये काही डाऊट आहेत का, करंटच्या प्रिपरेशनवरती आणि बेसिकच्या प्रिपरेशनवरती? काय डाऊट आहेत? करंट अफेअर स्पेसिफिक किंवा बेसिक स्पेसिफिक काही डाऊट आहेत का? प्रिलिमचा एक रूल लक्षात घ्या. प्रिलिमला ना खूप मोठ्या लेवलची क्लॅरिटी लागते असं मी तुम्हाला सांगितलं, आणि ना प्रिलिम मध्ये कुठल्या बारीक एरियातून प्रश्न येईल ते पण सांगता येत नाही. प्रिलिमला थोडंसं वाईड असणं गरजेचं असतं, मेन्सला तुमच्याकडे ऑर्गनाइज असणं गरजेचं असतं. त्यामुळे समजा मी ही एक NCERT घेतली आणि त्या NCERTची नोट्स बनवली, बरोबर. आता काय होतं, UPSC ज्या मी नोट्स बनवलेले नाहीत, जे मला त्यावेळेला महत्वाचं वाटलं नाही, त्यातून कदाचित प्रश्न विचारू शकते. म्हणून त्या सोर्सला रिपीटेड रिव्हिजन देणं हे जास्त बेटर स्ट्रॅटेजी आहे प्रिलिमसाठी. म्हणजे 11वीची NCERT ना, इंडियाज इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, त्याच्यात एक वर्ड आहे सोशल मेडिसिन. कदाचित मी पहिली रिडिंगमध्ये, दुसऱ्या रिडिंगमध्ये, तिसऱ्या रिडिंगमध्ये तो महत्वाचा वाटणार नाही, पण सोशल मेडिसिन म्हणजे काय, हेल्थ लिटरसी ऑफ युअर कंट्रीज पॉप्युलेशन, आरोग्याबाबतची साक्षरता.
कोविड-19च्या कंटेक्स्टमध्ये ज्यावेळेला मी वाचतो, त्याच्याकडे बघतो, त्यावेळेला मला ती टर्म पण महत्वाची वाटते. सो करंट अफेअरमुळे ती टर्म कदाचित महत्वाची होऊ शकते एनसीईआरटी मधली. त्याच्यामुळे प्रिलिमसाठी रिपीटेडली सोर्सकडे जाणं, रिवाइज करणं हे जास्त बेटर स्ट्रॅटेजी आहे. म्हणून मी काय सांगेन, मंथली मॅगझिनला तिथं हायलाइट करा प्रॉपर की हे प्रिलिमसाठी महत्वाचं आहे आणि तेच परत परत वाचा. तुमची अल्टिमेटली व्हिज्युअल मेमरी, पिक्चरल मेमरी डेव्हलप व्हायला पाहिजे प्रिलिमसाठी. ती कधी होईल, जेव्हा तुम्ही तेच सोर्स परत हे करा. आता हे करता करता समजा 4 ते 5 रीडिंग झाल्या माझ्या, आणि तरी सुद्धा काही गोष्टी आहेत ज्या टेस्ट मी सॉल्व्ह केल्यानंतर लक्षात येते की नाही आठवत आहेत, त्यावेळेला पाहिजे तर त्या नोट डाऊन करून ठेवा. जसं समजा मला विचारलं तर मी ना त्या सायलेंट फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या, कॉन्स्टिट्यूशन मेकिंगच्या याच्यातल्या ज्या फॅक्च्युअल गोष्टी होत्या त्या बारीक बारीक एवढ्या अशा लिहून काढल्या होत्या, आणि जेव्हा शक्य होईल तेव्हा परत रिव्हिजिट करायचो, कारण त्या खूप चुकण्याची शक्यता असते. आणि या वर्षीच्या पेपरमध्ये बघा त्यातलेच प्रश्न जास्त विचारले. किंवा तुम्हाला असं वाटलं की अरे खूप केल्यानंतर पण हे मी विसरतोय, एक छोटी नोटबुक, छोटी डायरी ठेवा, लिहून काढा, ते पाठ करून टाका. पण हे कधी, ज्या वेळेला तुम्ही 4 ते 5 वेळा त्याची रीडिंग केलेली आहे. नाहीतर नोट्सच्या प्रकारात पडलात तर ते सोर्स रिव्हिजिट होत नाही. आणि दुसरं असं, रिव्हिजनसाठी तुमचं जे सोर्स आहे तो सोडून दुसऱ्या सोर्सवरती डिपेंडंट राहू नका. जे मार्केटमध्ये नवीन रिव्हिजन फ्रेंडली मटेरियल आलेलं आहे, प्रिलिममध्ये ते वर्क होणार नाही. बघा, स्वतःला कम्फर्ट करण्याचा प्रयत्न करू नका या प्रोसेसमध्ये. जर तुम्हाला असं वाटतंय ना की आता म्हणजे असं झालं की जॉग्राफीच्या एनसीईआरटी माझ्या एप्रिल एंड पर्यंत वाचूनच झाले नाहीत आणि मला प्रेशर यायला लागलं की आता काय करायचं, आणि म्हणून मी काय केलं, जॉग्राफीच्या झेरॉक्सच्या दुकानात गेलो, म्हटलं सगळ्यात छोटं मटेरियल दे. त्या शेवटच्या दिवसात वाचून ते जितक्या प्रकारे इंटरनलाइज व्हायला पाहिजे ते अल्टिमेटली होणारच नाही. त्यापेक्षा जॉग्राफीला काय म्हणा, माफ कर, ह्या वेळेला नाही जमलं वाचायला, आणि जे झालंय त्याच्यावरती परत फोकस करा. त्यामुळे अशा शॉर्टकटकडे ह्याच्याकडे जाऊ नका. कंट्रोल पाहिजे, त्या कंट्रोलसाठी ते परत परत सोर्स रिव्हिजिट करा. लक्ष्मीकांत वाचताय, लक्ष्मीकांत परत तिथूनच रिवाइज करा प्रिलिमसाठी. मेन्ससाठी नोट्स पाहिजेत. बघा, करंट अफेअरच्या नोट्स कशासाठी पाहिजेत, मेन्ससाठी. तुमच्या बेसिकच्या नोट्स कशाला पाहिजेत, मेन्ससाठी पाहिजे. कारण मेन्समध्ये वेगळ्या लेवलची क्लॅरिटी लागणार आहे, तिथं ऑर्गनाइज कंटेंट माझं चेक होणार आहे. आणखी काही करंट अफेअरच्या कंटेक्स्टमध्ये डाऊट? आता ते थोडंसं हे आहे बघा, म्हणजे सायकोलॉजिकल आहे. 12 मंथ वाचलं पाहिजे, हे वाचलं पाहिजे. 1 जून पासून सेफली तुम्ही हे करू शकता. परत एकदा, त्यासाठी किती स्पेस आहे तुमच्याकडे, टाइमचा विचार करा. तुम्ही मला विचारलं इन्व्हायरमेंटचं, मी म्हणेन 18 मंथचं केलं तरी चालेल. इन्व्हायरमेंटच्या स्पेसिफिकली 18 म्हणजे 1.5 वर्ष मागे गेलं तरी चालेल. पण माझं आत्ताचं नाही झालेलं आहे आणि मी त्याचा विचार करतोय, तर काही कामाचं नाही. परत मंथली मॅगझिनमध्ये 5 रीडिंग अल्टिमेटली 25 मेच्या आधी झाल्यात का, हे जास्त मॅटर करेल. मग त्यात 1 महिना कमी झाला तरी चालेल, पण 11 महिन्याच्या 5 वेळा झाल्या पाहिजे. येतंय लक्षात? पुन्हा एकदा ते लक्षात घ्या, जे वाचलंय ते चुकल्यामुळे आपण प्रिलिम फेल होतो. आता हे करताना कसं करायला पाहिजे? समजा मंथली मॅगझिन, मी आता तुम्हाला सजेस्ट करेन की क्रोनॉलॉजिकली जा. म्हणजे ऑक्टोबरचं केलं, नोव्हेंबरचं केलं, डिसेंबरचं केलं, पण एकदा तुम्ही जानेवारी फेब्रुवारी पर्यंत पोहोचलात की सेक्शन वाईज जायला सुरुवात करा. इन्व्हायरमेंटचं करंट अफेअर एकदाच वाचून काढलं, इकॉनॉमीचं करंट अफेअर, जेणेकरून ते मेन्स ओरिएंटेड पण बाजूला करता येतं. इकॉनॉमीचं करंट अफेअर केलं, पॉलिटीचं करंट अफेअर केलं, असं करा. प्रायोरिटी विचारलीत मला तुम्ही करंट अफेअरच्या कंटेक्स्टमध्ये, तर ही असेल इन्व्हायरमेंट. जेव्हा आपण बेसिकचा ऍब्सोल्यूट कंट्रोल म्हणतोय, तसाच ऍब्सोल्यूट कंट्रोल इन्व्हायरमेंटच्या करंट अफेअरवर. कुछ भी पूछो, प्राण्याचं नाव, पक्षाचं नाव विजनच्या मॅगझिन मध्ये आले, पाठच आहे मला. येतंय लक्षात? म्हणजे ते ना मुलं, ते एकदा तो बर्डचा हे आला होता, मायग्रेटरी बर्ड्सची काही नावं आली होती आणि ते विजननी मंथली मॅगझिन मध्ये फॉलो केली होती. मग मुलांनी तिथं विचार केला, हा हे असं असेल, मग हे असेल, ती चोच असेल, हे असेल, ते असेल. त्यापेक्षा माहित असेल तर काही सेकंदात बरोबर येतो. तिथं आहे ना, आपल्या सोर्समध्ये आहे ना, मग पाठ असायला पाहिजे. सो इन्व्हायरमेंट, सेकंड असेल इकॉनॉमी, इकॉनॉमीमध्ये युपीएससी फॅक्च्युअल गोष्टींवर जात नाही, ती कन्सेप्च्युअल गोष्टींवरती जाते. हा फोकस पण मध्ये मला कधी कळेल, PYQ वरती असेल तर.
त्याच्यानंतर तुम्ही फक्त प्रिलिम ओरिएंटेड विचार करताय तर थर्ड इम्पॉर्टंट थिंग इज IR, इंटरनॅशनल रिलेशन्स. या 3 गोष्टी केल्यात तरी करंट अप्रोचेबल एरिया आपल्याला मिळेल. हे झाल्यानंतर पॉलिटी रिलेटिव्हली लवकर होतो, सोसायटी, आणि मग एनर्जी वाचलेली असेल, तो टाइम आहे, तर सायन्सच्या जास्त रिव्हिजन केलं. म्हणजे सायन्सची खूप ॲफिनिटी आहे मुलांना, म्हणजे ती वाईट नाही, आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या जगात जगतो, पण किती पॉसिबल आहे, त्यातून किती आउटपुट मिळणार आहे याचा विचार करा. सो या 3 गोष्टींना प्रायोरिटाईज करा. हे झाल्यानंतर बाकीच्या गोष्टींचा विचार करा. पहिला मंथली क्रोनॉलॉजिकली जाणं आणि नंतर मग त्याला काही सेक्शनला टार्गेट करणं. याच्या म्हणजे समजा मी असं म्हटलं मंथली मॅगझिनचे 5 रिव्हिजन झाले पाहिजे, तर करंट इन्व्हायरमेंटचे 7 करण्याचा प्रयत्न केला. असं थोडंसं असायला पाहिजे. आता तुम्ही मंथली वाचलं, त्याच्यानंतर इन्व्हायरमेंट स्पेसिफिकली वेगळं करून वाचलं, याच्यात काय करा, तुमची स्वतःची एक इंडेक्स तयार करा. आता ही नंतरची स्टेज सांगतोय मी, की मी काय केलं, माझ्या इन्व्हायरमेंट करंट अफेअरची फक्त इंडेक्स तयार केली. मग नंतर मी फक्त इंडेक्स बघितली ना, तरी आतमध्ये काय हे आठवलं पाहिजे. ही शेवटच्या लॅटर स्टेज ऑफ प्रिपरेशन मधली गोष्ट आहे. इंडेक्स वरून फक्त रिव्हिजन करण्याची तयारी दाखवली. आठवतंय काय मला, नाही आठवत आहे. हे करताना मगाशी मी म्हटलं ना, नोट्स कोणाच्या बनवा जे आठवत नाहीये त्याच्या. आणखी एका गोष्टीची नोट्स बनवा ज्या गोष्टी सिमिलर आहेत. 2 रिपोर्ट ज्याची नावं ऑलमोस्ट सेम आहेत, 2 बेसिक मधल्या गोष्टी ज्या सेम आहेत आणि मी कन्फ्यूज होऊ शकतो एक्झाम हॉलमध्ये, त्या बाजूबाजूला लिहून काढा. खास करून इन्व्हायरमेंट मध्ये तसं कंटेंट बरंच येतं की सिमिलर वाटतंय, बाजूबाजूला लिहून काढा, जेणेकरून मी एक्झाम हॉलमध्ये कन्फ्यूज होणार नाही. येतंय लक्षात? आता याच्या पुढची एक लेवल तुम्हाला मी सांगतो. अल्टिमेटली प्रिलिमला थोडंसं वायडर रिडिंग लागतं, कारण जर तुम्हाला ते डिसिजन घ्यायचे आहेत, इलिमिनेट करायचे, समजा तुम्ही इथपर्यंत प्रॉपरली केलं, 5 रिव्हिजन केल्या, अब्सोल्यूट कंट्रोल आहे तुमच्या करंट अफेअरवरती, तर त्यातल्या काही थीम आपण आयडेंटिफाय करू शकतो ज्या तुमच्या टेस्ट सिरीजमध्ये परत परत विचारतात, ज्या तुम्हाला असं वाटतं की हे PYQ मधूनच विचारून झालेले आहेत, त्याच्याबद्दल थोडंसं एक्स्ट्रा सर्च पण तुम्ही करू शकता. मग काय करायचं, मंथली मॅगझिन मधली थीम घेऊन डाऊन टू अर्थ सर्च केलं. पण हे कधी करता येईल, जेव्हा आधी माझा तो कंट्रोलमध्ये आलेला आहे ते. आता हे आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह करताय, मार्केटमधला कुठलाही पेपर सॉल्व्ह करताय, त्यावेळेला थोडंसं कॉशियस राहा. समजा मी विजनचं करंट अफेअर फॉलो करतोय आणि विजनचीच टेस्ट सॉल्व्ह केली, तर बाय डिफॉल्ट मला विजनच्या करंट अफेअरमध्ये 2 ते 4-5 प्रश्न जास्त बरोबर येण्याचे चान्सेस आहेत, बरोबर, कारण त्यांचा सोर्स काय असणार आहे, त्यांचं. मग मला काय वाटायला लागतं की मंथली मॅगझिन म्हणजे माझं करंट अफेअर आता चांगलं झालंय, प्रिलिमचे प्रश्न बरोबर येत आहेत. UPSC प्रिलिम मध्ये ते वर्क होणार नाही. तुम्ही जर विजनच्या करंट अफेअरच्या बेसिसवरती दुसऱ्या क्लासेसचे पण करंट अफेअरचे प्रश्न बरोबर काढताय किंवा नाही प्रश्न सोडायचे ते सोडून देताय, तर ते प्रॉपरली बरोबर ठरणार आहे. सो थोडंसं कॉशियस राहायचं. आणि तेच समजा मी काय करतोय, विजनचं नाही वाचत आहे, दुसरा माझा सोर्स आहे, आणि मी विजनचा पेपर सॉल्व्ह केला आणि माझे करंट अफेअरचे थोडे प्रश्न जास्त चुकले, तरी फार डिस्करेज होण्याची गरज नाही, कारण अल्टिमेटली UPSCचा तो सोर्स नाही, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? अजून काही करंट अफेअरच्या कंटेक्स्ट मध्ये डाऊट? क्लिअर आहे इथपर्यंत? सो बेसिक करंट अप्रोचेबल. आणि तिसरा आहे आपला सिच्युएशनल अवेअरनेस. हे अल्टिमेटली मॅटर करतं बघा. जे आपण म्हणतो ना मार्जिन पाहिजे, 64 वरून मला जास्त मार्क्स पाहिजेत, 80च्या पलीकडे जायचंय, हे प्रश्न मॅटर करतात. मगाचाच प्रश्न बघा, 100 मिलियन फार्मर्सचा. $26 नंबरचा होता ना. $100 मिलियन फार्मर. मगाशी काय मी म्हटलं, करंट अफेअरच्या सोर्स मध्ये मिळत नाही. म्हणजे मुलांचं एक ऍस्पिरेशन असतं, नाही मी पोहोचणार तिथपर्यंत, की करंट अफेअर मध्ये दिसत नाही ना माझ्या, मी आणखी काहीतरी वाचेन आणि 100 मिलियन फार्मरपर्यंत पोहोचेन. नाही पोहोचणार तुम्ही. येतं लक्षात? ते क्लिअर आहे. ते असाच प्रश्न आहे की जो तुम्हाला ऑन द स्पॉट डिसाइड करायचा आहे बेस्ड ऑन युअर अदर नॉलेज.
100 मिलियन फार्मर. आता हे काय असायला पाहिजे तिथे थॉट प्रोसेस, त्याचा आपण विचार करूया. असे प्रश्न सॉल्व्ह करायला तिथे बरोबर यायला परत एकदा तो पहिला थंब रूल काय, स्पेस पाहिजे एक्स्ट्रा. तो कुठून येईल, बेसिकचे प्रश्न बरोबर आल्यानंतर. आता मला सांगा असे ऑप्शन यातले जे मी इलिमिनेट करू शकतो लॉजिकली, हे प्रिलिमचे प्रश्न सॉल्व्ह करण्याचं पहिला एक थंब रूल लक्षात घ्या. आयदर ऍब्सोल्युटली बरोबर आहे और ऍब्सोल्युटली चुकीचा आहे असा पर्याय शोधण्याचा प्रयत्न करा. असा कोणता आहे का की जो पूर्णपणे चुकीचा वाटतोय, कारण पूर्णपणे बरोबर तर आपल्याला यातला माहितच नाही. ओके, का बरं असं वाटतंय? का फिजिबल नाहीये? मग बाकीचे कंट्री काय एवढे ठेवतात 100 बिलियन, सॉरी नेट झिरो? 100% कुठे वापरलाय? नेट झिरो म्हणजे काय, की इमिशन झिरो करायचं आहे का? नेट झिरोचा अर्थ आहे की जितकं इमिशन होते तेवढंच ऑफसेट झालं पाहिजे आणि ते झिरोवरती आलं पाहिजे. ते निगेटिव्ह मार्किंग सारखं आहे, मायनस मध्ये नाही जायला पाहिजे बस. आणखी दुसरा कोणाला काय वाटतो? असा ऑप्शन की जो तुम्हाला वाटतो इलिमिनेट करू शकतो. नाही कोणता? Digital platform fully integrated with service providers and built on the blockchain that lets buyers, sellers and third parties trade fertilizer quickly and securely. ओके, आणखी थोडं कन्व्हिन्स कर मला ते इलिमिनेट करायचं. अजून थोडा माझा हात अडखळतोय तो कट मारायला. म्हणजे तुझं एक ऍक्सेप्ट केलं मी की हा हे वर्ड थोडे वाटतात एक्स्ट्रीम, पण तरी सुद्धा ते एक्स्ट्रीम वर्ड वाला वगैरे थोडेसे स्कीम बंद करत चालली युपीएससी, त्याची भीती वाटते मला. मग काय करायचं? सी आत्तापासून तुम्ही ऍक्च्युअल आपण म्हणून फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मार्च पर्यंत ऍटलिस्ट तुम्ही आन्सर बरोबर काढताय चुकीचं काढताय हे मॅटर नाही करणार आहे. वेदर युअर थॉट प्रोसेस इज करेक्टली बरोबर डायरेक्शननी चालली की नाही हे जास्त मॅटर करेल. आपल्याला त्याच्यावरती फोकस करायचं. अल्टिमेटली प्रिलिमला ती थॉट प्रोसेस मॅटर करते, ती क्लिअर असेल तर असे प्रश्न बरोबर येतात. मी तुम्हाला दोन गोष्टी किंवा एक दोन गोष्टीचा आपण हिंट हे करण्याचा प्रयत्न करूया. एक असेल माझा तो म्हणजे कंटेम्पररी डिस्कोर्स, चर्चा काय चालली आहे, कंटेम्पररी प्रायोरिटीज, फोकस अँड चॅलेंजेस. सध्याच्या जगातले आव्हानं कोणती आहेत, प्राधान्यक्रम कोणते आहेत, कशावरती चर्चा होतीये याचा विचार करा आणि इलिमिनेट करण्याचा किंवा ऍड करण्याचा प्रयत्न करा. त्याने जो सांगितला तोच ऑप्शन, फर्टिलायझर्स. फर्टिलायझर्सच्या कंटेक्स्टमध्ये इतकं मला फर्टिलायझर फार्मर पर्यंत पोहोचवणं हे चॅलेंज आहे का, प्रायोरिटी आहे का, कन्सर्न आहे का, की असा डिजिटल प्लॅटफॉर्म जो फर्टिलायझर काय करेल एक पोहोचेल, आहे का ती प्रायोरिटी? ऍझ्युम करूया आपण की हे नाहीये उत्तर. बरोबर. आता फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन वाचलेलं असतं आपण, एफपीओ. 100 मिलियन फार्मरनी एफपीओ बनवणार का? 100 मिलियन फार्मरची एफपीओ ला किती लागेल? 1000 लोक लागतील, 10,000 लोक लागतील. तिथं काय शब्द आहे? 100 मिलियन. सो आय कॅन इलिमिनेट दॅट.
येते लक्षात? आता राहिला ऑप्शन ए आणि बी. काय करायचं? इंटरनॅशनल अलायन्स अँड नेटवर्क ऑफ इंडिव्हिज्युअल्स अँड फार्मिंग ऑर्गनायझेशन्स interested in supporting and strengthening the development of organic animal husbandry. Focus is on organic animal husbandry and focus is on net zero. Read first and second option carefully and tell your answer. आता काय कोणता आन्सर असेल? Platform for accelerating the transition towards food and water system that are net zero, nature positive and that aims to increase farmer resilience. येते लक्षात? कोणता ऑप्शन बरोबर आहे? जस्ट फक्त ना मी काय केलं, थॉट प्रोसेस चेंज केली. सिंपल थॉट प्रोसेस ठेवली की प्रायोरिटी काय, फोकस काय. आलं लक्षात? सो आन्सर इज ए. क्लिअर आहे? या प्रश्नाला जो स्पेस लागेल ऍडिशनल 80 सेकंदापेक्षा 90 सेकंद, तो मला तिकडून शोधून काढायचा आहे. आणि माझे जे पेपर सॉल्विंग करेल मी आता टेस्टमध्ये त्याच्यावरती फोकस करेन. आणखी एक बघूया आपण असं सिच्युएशनल अवेअरनेसचा प्रश्न. क्वेश्चन नंबर 24 सॉल्व करा. काय आन्सर आहे? सी. बरं, पहिलं आपलं मेकॅनिझम उत्तरापर्यंत नाही जायचं. काय ऍब्सोल्युटली बरोबर, ऍब्सोल्युटली चुकीचं, असं काही शब्द सापडतंय? कोणतं एकदम चुकीचं वाटतंय, एकदम बरोबर वाटतंय? फर्स्ट, परत एकदा अभ्यासावरचा विश्वास. वन ऑफ द एजन्सीज ऑफ युनायटेड नेशनच्या एजन्सीज असतात, न्यूजमध्ये असतात, प्रॉमिनंटली आपण स्टडी करतो त्याचा. वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायझेशन ॲझ्युम करू शकतो आपण की ती नाही वाटत आहे. बरोबर. आता मला काय फोकस करायचंय? 2 आणि 3 वरती. याचा अर्थ तसं नाही मिळत आपल्याला, एक तर पकड हे करावं लागेल. आता या 2 पैकी कोणतं बरोबर चूक वाटतंय? आता सिच्युएशनल अवेअरनेस मधला एक आस्पेक्ट असतो ते म्हणजे कोहरन्स बघितलं पाहिजे. दोन्ही स्टेटमेंटमध्ये कोहरंट आहेत का? पहिलं स्टेटमेंट म्हणताय, दुसरं त्यातलं वर्ल्ड टॉयलेट समिट, वर्ल्ड टॉयलेट डे, वर्ल्ड टॉयलेट कॉलेज आर द इनिशिएटिव्ह ऑफ दिस ऑर्गनायझेशन टू इन्स्पायर ऍक्शन टू टॅकल द ग्लोबल सॅनिटेशन क्रायसिस. ओके, याच्यावरून यांचं डोमेन काय दिसतोय? अवेअरनेस जनरेशन. हे काय काम करतायत? कॉलेजमध्ये जाऊन, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कॅम्प घेऊन अवेअरनेस जनरेट करतायत. आणि इथं काय म्हणतायत? मेन फोकस ऑफ इट्स फंक्शन इज टू ग्रँट फंड्स टू लीस्ट डेव्हलप कंट्रीज अँड डेव्हलपिंग कंट्रीज टू अचीव द एंड ऑफ ओपन डेफिकेशन. सो आयदर फंडिंग करत असते तर तो फोकस मला ह्या सेकंड ह्याच्यातून दिसला असता. इथे लक्षात? आन्सर इज आलं लक्षात? सिच्युएशनल अवेअरनेस म्हणजे मला काय म्हणायचं आहे. आणखी 1-2 बघूया. क्वेश्चन नंबर 97 अटेम्प्ट करा.
काय आन्सर आहे? आन्सर काय? बी. काय थॉट प्रोसेस, काय तुमचा विचार काय करताय? अल्टिमेटली ते थॉट प्रोसेस आहे बघा, इथे कंटेंटचा हे नाहीये. म्हणजे मेजर लोकांनी हे चुकवलंय ना, ते याच्यावर फोकस करून वर्ल्ड लार्जेस्ट ऑइल रिझर्व्ह नसतील, अभ्यासावरचा अतिविश्वास तो नाही वर्क होणार आहे तिथे, की तिथं तेवढं कंटेंट नसेल आपल्याकडे, त्यात तो एक विचार करायला पाहिजे. फोकस करूया या स्टेटमेंटवरती. हे बरोबर आहे की चूक आहे? का बरं? बरोबर असेल तर का आणि चूक असेल तर का? बघा आपण स्टेटमेंट वाचूया. रिसेंटली, आणि हे वाचताना पण, ज्यावेळेला ही सवय ठेवा तुम्ही, वाचताना पण तुम्हाला कळलं पाहिजे की टोन समजणं त्या प्रश्नाचा, त्या वाक्याचा. व्हेनेझुएला हॅज अचीव्ड रॅपिड रिकव्हरी फ्रॉम इट्स इकॉनॉमिक क्रायसिस अँड सक्सेडेड इन प्रिव्हेंटिंग इट्स पीपल फ्रॉम फ्लिंग इमिग्रेटिंग टू अदर कंट्रीज. या प्रश्नाला एक प्रश्न विचारा, वाय दिस क्वेश्चन वॉज आस्क्ड. हा प्रश्न का विचारलाय? दोन सिनारी असू शकतात. एक, व्हेनेझुएलाने इकॉनॉमिक क्रायसिस त्यांचा थांबवला, किंवा व्हेनेझुएलामध्ये इकॉनॉमिक क्रायसिस सुरू आहे. बरोबर? जर सुरू असेल तर ही लोक अजून सुद्धा काय जात असतील? बाहेर जात असतील. काय बरं पॉसिबिलिटी जास्त आहे कशाची? इकॉनॉमिक क्रायसिस थांबवला असेल की इकॉनॉमिक क्रायसिस सुरू असेल? आणि युपीएससी एक्झामिनर बॅकिंग घेतो, तो असा एकदमच हे करत नाही. तर त्यांनी काय केलं? रिसेंटली, रॅपिड रिकव्हरी या शब्दा थ्रू त्यांनी काय दिलंय? तो क्लिअरली सिग्निकल दिलेला आहे की रॅपिड रिकव्हरी, म्हणजे रिकव्हरी थोडीशी झालेली असेल तर ती सब्जेक्टिव्हिटी येते ना. रॅपिड रिकव्हरी शब्द वापरला, अँड दॅट्स वाय दिस क्वेश्चन वॉज इन न्यूज. म्हणजे हे का न्यूज मध्ये होतं? कारण इकॉनॉमिक क्रायसिस सुरू आहे. आता इलिमिनेट करा पहिलं स्टेटमेंट. यू गेट द आन्सर. ते ऑइल रिझर्व्ह लार्जेस्ट आहे की नाही, आता याच्या पुढे आणखी नॉलेजचा ऍप्लिकेशन काय? बघा, हे सध्याच्या काळाचं उपयोजनाचं आहे. फक्त नॉलेज नाही पाहिजे, ऍप्लिकेशन पाहिजे. आपण इमॅजिन केलं की वर्ल्ड लार्जेस्ट रिझर्व्ह आहे की नाही. दुसरं असं, पण एवढं तर माहिती आहे ना की व्हेनेझुएलामध्ये ऑइल रिझर्व्ह आहेत. बरोबर? ज्या कंट्रीमध्ये ऑइल रिझर्व्ह असतात त्या कंट्रीला अशा इकॉनॉमिक क्रायसिस मधून लगेच बाहेर पडता येत नाही, कारण त्यांचा डिपेंडन्सच कशावरती असतो? ऑइलवरती. बघा, इंडिया सगळ्या अशातून बाहेर का पडतो? इव्हन कोविडमध्ये, कारण लगेच लोक बाहेर गेली, गावाला गेली आणि शेती करायला लागली. देर इज अ डायव्हर्सिफिकेशन इन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. ज्या कंट्रीमध्ये डायव्हर्सिफिकेशन आहे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीमध्ये, तिला सस्टेन करणं, रिकव्हर करणं सोपं जातं. जर कंट्रीमध्ये ऑइल रिझर्व्ह आहेत तर इकॉनॉमिक क्रायसिसला रॅपिड रिकव्हरी करणं शक्य होत नाही. येतोय? सो दॅट्स वाय हे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. थॉट प्रोसेस पुन्हा एकदा सिच्युएशनल अवेअरनेस मध्ये आणखी एक बघूया आपण. क्वेश्चन नंबर 91. काय सर? नक्की का बरं? आता परत एकदा विचार करा, प्रश्न का विचारला असेल? इनस्टॅबिलिटी अँड वर्सनिंग सिक्युरिटी सिच्युएशन इन द साईल रिजन. आणि दोन्ही मधला कोहरन्स बघा, आहे का लॉजिकल त्याच्यामधलं कनेक्शन्स? म्हणजे मगाशच्या प्रश्नामध्ये बघा ते लॉजिकल कनेक्शन नव्हतं, ते खूपच थोडंसं एक्स्ट्रीम लेवलला वाटत होतं. आलं लक्षात? सो दॅट्स वाय
हा सिच्युएशनल अवेअरनेसचा पॉइंट खूप महत्वाचा आहे बघा. सो पहिला माझ्या टाईपचे प्रश्न कोणते बरोबर आले पाहिजेत? बेसिकचे, सेकंड करंट अप्रोचेबल एरिया मधले, आणि तिसरे सिच्युएशनल अवेअरनेस. हे जितके जास्त बरोबर येतील तेवढे चान्सेस काय वाढतात? मी ते मार्जिन ब्रेक करण्याचे चान्सेस वाढतात. आले लक्षात? आता काही प्रश्न असे असतात की जे कॉम्बिनेशन असतात, बेसिक प्लस सिच्युएशनल अवेअरनेस. तुम्हाला तुमच्या बेसिकच्या नॉलेजवरती पण कंट्रोल पाहिजे आणि ऍट द सेम टाइम हे पण जमलं पाहिजे. एखादा प्रश्न आपण त्यातला तसा बघूया. अटेम्प्ट 63 नंबर क्वेश्चन, 63 नंबरचा प्रश्न अटेम्प्ट. काय आन्सर आहे? आन्सर देणं सोपं असतं बघा. पेपर झाल्यानंतर कोणतं नाहीये इलिमिनेट करायचं ते सांगा. बी इलिमिनेट करायचं का? आता दोन लेवलच्या गोष्टी इथं पाहिजेत बघा. एक, तुम्ही जर सिन्सिअर ऍस्पिरंट असाल तर महाभाष्य कुणाचं आहे आणि नाट्यशास्त्र कुणाचं आहे हे तुम्हाला माहित असणं पाहिजे. याला मी म्हणतो बेसिक. कुणाचं आहे नाट्यशास्त्र? भरतमुनी. आणि महाभाष्य कुणाचं आहे? पतंजली. आता राहिलं 50-50. त्यांनी विचारले प्ले राईट म्हणजे काय? नाटक. आणि हे आहे काव्यालंकार म्हणजे पोएम, काव्य. आणि विचारले ड्रामा. सो आन्सर इज, आलंय लक्षात? पण त्यासाठी आधी मला बेसिकच्या दोन फॅक्टरी माहित असायला पाहिजे. आपण इंडिव्हिज्युअली कल्चरच्या प्रिपरेशनवरती बोलू, पण कल्चरमध्ये इतकं तरी बेसिक अंडरस्टँडिंग असायला पाहिजे. लिटरेचर आपल्याला मेन्ससाठी पण महत्वाचा आस्पेक्ट आहे. सो हे झालं कॉम्बिनेशन ऑफ बेसिक प्लस सिच्युएशनल अवेअरनेस. क्वेश्चन नंबर 75 अटेम्प्ट करा. Which one of the following statement is correct as per the Constitution of India? Polity basic question. बऱ्याच लोकांनी चुकवलंय प्रिलिम मध्ये. आणि ज्यांनी पेपर दिलेला आहे तो प्रिलिमचा पेपर लपवून ठेवू नका. ऍटलीस्ट स्वतःपासून तरी बघत राहा, तोच तुम्हाला मार्ग दाखवेल. काय आन्सर आहे? मला डी इलिमिनेट करायला लॉजिक किंवा तुमची थिंकिंग सांगा. मी का डी इलिमिनेट करायचं? कॉर्पोरेशन टॅक्स इज अ स्टेट सब्जेक्ट अंडर स्टेट लिस्ट. हे मला चुकीचं आहे हे पटवण्यासाठी काही गोष्टी सांगा. म्हणजे एक साऊंड असायला पाहिजे जे मला ते हिमतीने मी असं करेन.
असं काय आहे तुमच्याकडं सपोर्टिंग आर्ग्युमेंट की त्याच्यामुळे मी ते इलिमिनेट करेन? Corporation tax is a state subject under state list. कॉर्पोरेशन टॅक्स हा म्हणजे कंपन्यांवरती जो टॅक्स लागतो तो. कॉर्पोरेशन टॅक्स इज वन ऑफ द लार्जेस्ट सोर्स ऑफ युनियन गव्हर्नमेंट रेव्हेन्यू. ज्या वेळेला मी ते इकॉनॉमिक सर्वे बघतो त्यावेळेला कुठून डायरेक्ट टॅक्स सगळ्यात जास्त येतो? कॉर्पोरेशन टॅक्स मधून येतो. जर युनियन गव्हर्नमेंटला तो टॅक्स जातोय तर ऍटलिस्ट तो युनियन गव्हर्नमेंट किंवा कशामध्ये असायला पाहिजे? कॉन्करंट लिस्टमध्ये असायला पाहिजे. स्टेट लिस्टमध्ये डेफिनेटली नसणार आहे. किंवा मेजर मेजर MNCs आहेत बघा, कॉर्पोरेशन आहेत, त्याच्यावरती टॅक्स कोण लावणार? लावणार ना. इंटरस्टेट क्वारंटाईन इज अ युनियन सब्जेक्ट. इंटरस्टेट मायग्रेशन इज स्टेट सब्जेक्ट. याला इलिमिनेट करायला काय थॉट प्रोसेस आहे? इंटरस्टेट मायग्रेशन इज अ स्टेट सब्जेक्ट अंडर स्टेट लिस्ट. हा सेंटर स्टेट रिलेशनच्या आस्पेक्ट मध्ये आहे. पण किती चाओस क्रिएट होईल बघा, किती प्रॉब्लेम क्रिएट होईल जर स्टेट वाईज त्याचं हे करून दिलं. ममताताई मोदींना येऊच देणार नाहीत. सिंपल विचार करा ना की किती प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. तो इंटरस्टेट मायग्रेशन हा आयदर कॉन्करंट लिस्टमध्ये असेल किंवा युनियन लिस्टमध्ये असेल. इंटरस्टेट ट्रेड इथं तर काही हे नसायला पाहिजे. GST वगैरे मेकॅनिझम डेव्हलपच झाला नसता. सो आन्सर इज, म्हणजे इथं काय करायचं होतं? इलिमिनेट करत जायचं होतं. अगेन हा जरी बेसिकचा प्रश्न असला तरी तो सिच्युएशनल अवेअरनेसचाच एक प्रकारे होता. पहिला बेसिकचा जो कंपोनंट आपण बोललो 32 क्वेश्चन, त्यातले 16 क्वेश्चन पॉलिटीचे आहेत बघा. ते अंडरलाईन करतं इम्पॉर्टन्स ऑफ पॉलिटी. मेडिकलच्या परिभाषेमध्ये 2 वेळा लक्ष्मीकांत दिवसाचं बघून तरी झालं पाहिजे. डोस, BD डोस असतो तो, सकाळ संध्याकाळ. नाही घेत असाल तर आजार वाढणार. दिल्लीमध्ये आंदोलन झालं होतं, मुलं लक्ष्मीकांत घेऊनच बसली होती बघा. आपण नाही बसत. आंदोलन वगैरे करायचं झालं तरी लक्ष्मीकांत सोबत असायला. ते एकच सत्य आहे बघा प्रिलिमच्या ह्याच्यामध्ये. आले लक्षात? आतापर्यंत आपण 3 गोष्टी बघितल्या. पहिलं बेसिक, दुसरं करंट आणि तिसरं सिच्युएशनल अवेअरनेस. चौथा कंपोनंट आहे तुम्हाला प्रश्न बरोबर आणण्यासाठीचा, दॅट इज युअर मेन्स प्रिपरेशन. GS मेन्स ज्यांची चांगली त्यांना परत एकदा 4 ते 5 क्वेश्चनचा ऍडव्हान्टेज प्रिलिम मध्ये मिळतो. परत ते मार्जिन इन्हान्स करायला पुढे जाण्यासाठी. म्हणून आत्ता ह्या ट्रान्झिशन फेज मध्ये लेक्चर घेण्याचा आणखी एक पर्पज आहे की GS मेन्स वरती जितका शक्य होईल तेवढे आत्ता एफर्ट द्या. बघा, जानेवारीपासून सगळे सिरियस होणार आहेत. आत्ता या पिरियडमध्ये ट्रान्झिशन फेजमध्ये जे इंटेन्स प्रिपरेशन करतील ते कॅचअप नाही करत राहणार. नंतर ते आधीच काय करत राहणार आहेत? पुढे पळणार आहेत. तो आत्ता हा फेज आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला फास्ट पळायचं आहे. आणि ह्या मेन्स काय बरं हे आहे रिलेव्हन्स आहे? तो ऑपरेशन सद्भावनाचा क्वेश्चन होता बघा, की इंडियन मिलिटरीचा ऑपरेशन आहे, त्यात कोणतं ऑपरेशन आहे. मला जर इथिक्सची इम्पती कन्सेप्ट माहिती आहे ना, तो बरोबर येतो. 2020 मध्ये त्यांनी फर्टिगेशन वरती क्वेश्चन विचारला होता. व्हॉट डू मीन बाय फर्टिगेशन? फर्टिगेशनचा अर्थ काय? इरिगेशन प्लस लिक्विड फर्टिलायझर्स. कोणते फर्टिलायझर? लिक्विड फर्टिलायझर. आणि त्याने ऑप्शन मध्ये दिला होता की रॉक फॉस्फेट तुम्ही वापरू शकता. रॉक फॉस्फेट इज सॉलिड. तो इलिमिनेट केला, आन्सर मिळतो. पण हे फर्टिगेशन मला कुठे मिळेल? मेन्स ऍग्रिकल्चर. सो GS3 मधलं ऍग्रिकल्चर, इंटरनल सिक्युरिटी, GS2 मधलं गव्हर्नन्स, सोसायटी, हे जे मेन्स ओरिएंटेड पॉइंट आहेत त्याच्यावरती आत्ता काम केलं, त्याची नोट्स प्रॉपरली तयार केली, तुम्हाला डेफिनेटली प्रिलिमला फायदा होईल. आणखी एक ऍक्टिव्हिटी मी सजेस्ट करेन ड्युरिंग फुल फ्लेज प्रिलिम प्रिपरेशन.
मेन्सच्या नोट्सला रिव्हिजिट करा, बघत राहा अधूनमधून त्या नोट्स, त्याचा नक्की फायदा होईल. इवन इथिक्स 1-2 वेळा बघितलं त्या प्रिलिमच्या मंथमध्ये तरी पण त्याचा फायदा होईल. येतं लक्षात? सो ही चौथी गोष्ट, मेन्स वरती कंट्रोल आणा. आता सध्या युपीएससीने प्रिलिम आणि मेन्स मधली जी लाईन आहे ना ती ब्लर करून टाकली. असं नाहीये की ही प्रिलिमची प्रिपरेशन हे मेन्स प्रिपरेशन. प्रिलिमला जसे ते कन्सेप्च्युअल विचारतात तसेच मेन्सला फॅक्च्युअल विचारतात, जसे मेन्सला कन्सेप्च्युअल विचारतात तसे प्रिलिमला पण कन्सेप्च्युअल विचारतात. येतं लक्षात? तर हा आपला होता चौथा कंपोनंट. पाचवी गोष्ट जी आपल्याला लागणार आहे या सगळ्यामध्ये कोणती आहे ती? पीवायक्यू. पुन्हा एकदा मला ऍटलिस्ट बाकीच्यांपेक्षा 5 ते 10 प्रश्न बरोबर पाहिजेत. हा सगळ्यात इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे पीवायक्यू. या युपीएससीच्या प्रिपरेशन मध्ये आणि खास करून प्रिलिम मध्ये असा ऑब्जेक्टिव्ह असेसमेंटचा पॅरामीटर्स नाही बघा की मी बरोबर चाललोय की नाही, सतत भीती वाटत राहते. एक ऑब्जेक्टिव्ह असेसमेंटचा पॅरामीटर आहे पीवायक्यू आठवतात का. एखादी गोष्ट बघितल्यानंतर मला पीवायक्यू लक्षात येतात का, कुठल्या वर्षी कधी पीवायक्यूला इतका कंट्रोल त्याच्यामध्ये असायला पाहिजे. पीवायक्यूचे 2 फायदे आहेत बघा. एक ते म्हणजे युपीएससी थीम रिपीट करते, क्वेश्चन डायरेक्टली इनडायरेक्टली रिपीटेड असतात. म्हणजे आता या वर्षीचा एक प्रश्न आपण बघूया. क्वेश्चन नंबर 55. हा किती लोकांचा बरोबर आला होता ज्यांनी अटेम्प्ट दिला होता? 55 नंबरचा. तसं बघायला गेलं तर डिफिकल्ट कॅटेगरी मधला प्रश्न आहे. क्वेश्चन इज डिफिकल्ट. म्हणजे एक तर त्यांनी स्टेट विचारलंय, परत डिस्क्रिप्शन विचारलंय, बरोबर. त्यातला हा पहिला आहे ना चंद्रकेतुगर, हा 2021च्या प्रिलिम मध्ये होता. ही साईट 2021च्या प्रिलिम मध्ये विचारून झाली होती. मग माझं बेसिक काम काय की कुठल्या स्टेटमध्ये आहे हे बघणं. ते बघितलं असतं तरी लक्षात येते बेंगालमध्ये आहे. आता झालं काम सोपं. मला लक्षात आलं तिसरं बरोबर आहे आणि महाराष्ट्रात राहतोय म्हणजे हे माहित पाहिजे. आला प्रश्न बरोबर. आलंय लक्षात? पीवायक्यू. पीवायक्यू तो कंट्रोल का पाहिजे? कारण प्रश्न डायरेक्टली तुम्हाला इनडायरेक्टली असे सॉल्व्ह करता येतात. पीवायक्यू वरती एक कंट्रोल पाहिजे. ते करताना काय करायला पाहिजे? ज्या गोष्टी युपीएससीने विचारलेल्या आहेत याचा अर्थ काय? क्लिअर सिग्नल, त्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. प्रिलिमसाठी गोष्टी कोणत्या इम्पॉर्टंट होतात बघा, ज्या न्यूजपेपरमध्ये रिपीटेड येतात ती एक गोष्ट, जी गोष्ट युपीएससीने सिलेबसमध्ये डायरेक्टली मेन्शन केली आहे ती गोष्ट, तिसरी गोष्ट जी एनसीईआरटी मध्ये मेन्शन आहे, आणि चौथी गोष्ट जी पीवायक्यू मध्ये विचारलेली आहे. या 4 बाबी महत्वाच्या ठरतात. इम्पॉर्टन्स कळलं पाहिजे मला. करंट अफेअर मध्ये आहे, दुसरं युपीएससीने विचारून झालेलं आहे, तिसरं सिलेबस मध्ये डायरेक्टली मेन्शन आहे, आणि चौथं माझ्या एनसीईआरटी मध्ये दिलेलं आहे. ओके. सो पीवायक्यू त्या कंटेक्स्ट मध्ये महत्वाचे आहेत की मला ते उत्तर देऊ शकतात. म्हणजे एकदा त्यांनी विचारलं होतं की ती अजंता बोधिसत्व पद्मपाणी पेंटिंग कुठल्या ह्याच्यामध्ये आहे, कुठं आन्सर होतं त्याचं? अजंता, बरोबर. तर तेच बोधिसत्व पद्मपाणी विचारून झाले 2017ला. आता माझ्या लेवलला काम काय आहे की बोधिसत्व पद्मपाणी बद्दल थोडीशी आणखी ऍडिशनल इन्फॉर्मेशन पाहिजे, मला माहित असायला पाहिजे, क्लॅरिटी. 2018 मध्ये प्रश्न येतो आणि त्यात ऑप्शन मध्ये आहे पद्मपाणी. हु इज फ्युचर बुद्धा येट टू कम, असा तो प्रश्न होता. आता बोधिसत्व पद्मपाणी जर मी अभ्यास केलाय तर मला माहिती आहे की बोधिसत्व पद्मपाणी असा बुद्ध आहे की जो त्या राजमहालातून बाहेर पडणारा त्या ट्रान्झिशनच्या अवस्थेत आहे. बाहेर पडायचं की नाही या कन्फ्युजन मध्ये आहे. याचा अर्थ तो फ्युचर बुद्ध नाहीये. ते एक ऑप्शन इलिमिनेट होतो. दुसरा ऑप्शन होता अवलोकितेश्वरा. बोधिसत्व पद्मपाणीचंच दुसरं नाव आहे अवलोकितेश्वरा. दुसरा ऑप्शन इलिमिनेट होतो. तिसरा ऑप्शन होता लोकेश्वर, या लोकातला ईश्वर. आणि ते विचारतात फ्युचर बुद्धा. मग आन्सर काय असेल? चौथा ऑप्शन. सो पीवायक्यू वरती कंट्रोल असणं अत्यावश्यक आहे. पण पीवायक्यू मला वाटतं त्यापेक्षा जास्त महत्वाचे, हे प्रश्न येतात म्हणून नाहीये,
मी जे म्हणतो ना क्लॅरिटी पाहिजे स्ट्रॅटेजिकली साऊंड होण्यासाठी, ती क्लॅरिटी कशामधून येते? पीवायक्यू बघितल्यानंतर. म्हणजे लोक म्हणतात की पीवायक्यूचं अनालिसिस करायला पाहिजे, पण माझा अर्धा वेळ तर यातच जातो, अनालिसिस करायचं म्हणजे काय. तर सुरुवातीच्या स्टेजला लक्षात घ्या, आणि हे आत्तापासूनच ट्रान्झिशन मध्ये करता येईल. ती एक सवय लावा, रोज युपीएससीचा पीवायक्यू वाचायची. काही समजत नाहीये मला, मी काय केलं ते पीवायक्यू घेतला, पेपर घेतला आणि जस्ट वाचायला सुरुवात केली. आणि हे वाचताना युपीएससीचे ओरिजिनल पेपरच्या फॉर्मॅटमध्ये वाचा. ओरिजिनल पेपर म्हणजे काय? जे अवेलेबल आहेत मार्केटमध्ये असे युपीएससीच्या सेटमधले पेपर. कॅटेगराईज वाचू नका. जसा युपीएससीचा पेपर येतो तसा बघण्याची सवय लावा. मला याच्यामध्ये ना आणखी गोष्टी करायच्या ते म्हणजे रिफ्लेक्सेस माझे स्ट्रॉंग करायचे. मला त्यावेळेला तो डब्बाच दिसला पाहिजे फक्त प्रश्नाचा, असे माझे रिफ्लेक्सेस स्ट्रॉंग व्हायला पाहिजेत. प्रश्न म्हणजे मला माझा पेपर पटकन का होत नाही, कारण मग एकाच वेळेला मी बऱ्याच गोष्टीचा विचार करतो. त्या मुवमेंटला तो प्रश्न दिसला पाहिजे. पीवायक्यू यासाठी महत्वाचे आहेत की ते तुम्हाला सांगतात की युपीएससी कशा प्रकारे चुकवू शकते, फसवू शकते. 2023च्या प्रिलिम नंतर एक गोष्ट बोलली गेली बघा की युपीएससीने लॉजिकच काय केले? इलिमिनेट करून टाकले. इलिमिनेशनच इलिमिनेट करून टाकले. एक लॉजिकल गेस वर्क इलिमिनेट करता येत नाही, तो म्हणजे एक्झामिनरची थिंकिंग प्रोसेस समजून घेणं. प्रश्नामध्ये काय चुका आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करणं, आणि ते समजतं पीवायक्यू मधून. बरोबर स्टेटमेंट असेल त्याची लँग्वेज काय आहे, चुकीचं स्टेटमेंट असेल त्याची लँग्वेज काय, हे कालांतराने समजायला सुरुवात होते. ती समजली पाहिजे प्रोसेस. सो ज्या वेळेला पीवायक्यू बघताय त्यावेळेला मी सजेस्ट करेन की त्याच्या लँग्वेजवरती इम्फेसिस करा. तुम्हाला युपीएससी वापरत असलेली लँग्वेज कळली पाहिजे, कारण अल्टिमेटली कोचिंग तिथपर्यंत जाऊ शकत नाही, क्लासचे पेपर तिथपर्यंत जाऊ शकत नाही. ती युपीएससीची अल्टुगेदर वेगळी लँग्वेज तुमच्यासमोर येणार आहे. त्या लँग्वेजची फॅमिलिरिटी दाखवा. जेव्हा मी म्हणतोय ना की ज्यांनी पेपर दिलेला आहे तो पेपर जवळ ठेवा, तो यासाठी की त्या पेपरशी फॅमिलियर व्हा. आपण काय करतो, त्या पेपरला घाबरायला सुरुवात करतो. जितका जवळ ठेवाल तितका तो पेपर रिलेटिव्हली तुम्हाला इज वाटायला लागेल. त्यानंतर पीवायक्यूच्या कंटेक्स्टमध्ये एक एक्झरसाइज करायचा, जे आपण सिच्युएशनल अवेअरनेसचं बोललो ना त्यासाठी. ते काय, मला जरी नाही माहिती आहे तरी मी उत्तर कसं काढलं असतं. बऱ्याच अशा गोष्टी असणार आहेत की ज्या मला माहित नाहीयेत तरी पण उत्तर काढता येते का याचा विचार करा, तिथे दिलेल्या इन्फॉर्मेशनचा विचार करा. सो हा एक्झरसाइज सतत रुटीनली करत राहा, प्रश्न बघत राहा. तो प्रश्न बोलायला लागेल आपल्याशी, पण वाचत राहिलं पाहिजे, बोलत राहिलं पाहिजे त्या प्रश्नाशी. सो पीवायक्यू वरती कंट्रोल पाहिजे. आणि मग असं करत जात असताना काही पीवायक्यू जे इम्पॉर्टंट आहेत, थीम ज्या रिपीट होत आहेत त्याच्यावरती तुम्ही एक्स्ट्रा हे करू शकता. म्हणजे इन्व्हायरमेंटच्या कंटेक्स्टमध्ये बघा, जर युएनसीसीडी विचारलेला आहे तर मी युएनसीसीडी वरती डिटेलमध्ये अभ्यास करेन. असा एक अप्रोच असायला पाहिजे. पीवायक्यूची एक ऍक्टिव्हिटी काय करेल, मला ते ऍडेड जे क्वेश्चन पाहिजेत ते देतील. आलं लक्षात? आणि आता अल्टिमेटली 6वा फॅक्टर आपला, तो म्हणजे सायकोलॉजिकल ॲटिट्यूड आणि अप्रोच. अगेन दिस इज एक्झाम ऑफ इमोशनल इंटेलिजन्स. हे सगळं याच्यावरती येणार. मी पहिल्या 5 गोष्टी चांगल्या केल्यात आणि 6व्या ठिकाणी फेल झालो तर ते वर्क होणार नाही. युपीएससी प्रिलिम, बीएट, युपीएससी मेन्स ॲग्रेसिव्ह माइंडसेट पाहिजे, ॲग्रेशन पाहिजे, आणि ते आत्तापासूनच आणण्याचा प्रयत्न करा. जेव्हा मी पेपर द्यायला बसणार आहे, जेव्हा मी पेपर द्यायला टेस्टमध्ये एंटर करणार आहे, तेव्हा ते ॲग्रेशन दिसलं पाहिजे. माझा टेम्परामेंटचा इश्यू झाला, फिअर, प्रश्न बघून पेपर बघून घाबरलो, मग ते डीएम साहेब असेच कुठेतरी गेले, दंगल बिंगल झाली की घाबरणार. मग युपीएससी म्हणाल अशा डीएम साहेबांनी घरीच बसावं. त्यामुळे ती आपली परत एकदा इमोशनल इंटेलिजन्सची टेस्ट आहे का, म्हणजे मला 5 प्रश्न झाले येत नाहीत, 6 प्रश्न झाले येत नाहीत, 7 प्रश्न झाले येत नाहीत, त्यावेळेला स्वतःला सांगायला पाहिजे की ही कंडिशन ऑलमोस्ट आत्ता परीक्षा देणाऱ्या सगळ्यांची आहे. आणि तो ॲटिट्यूड कधी येतो, ज्यावेळेला मी तेवढा अभ्यास केलेला असेल, त्याच्यावरती काम केलेलं असेल. आणि हा सायकोलॉजिकल ॲटिट्यूड अँड अप्रोच पेपर सॉल्व्हिंग मध्ये पण असायला पाहिजे आणि तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये असायला पाहिजे. 2 गोष्टी आहेत की मला ते करायचंच आहे, करणारच आहे, आणि पेपर सॉल्व्ह करताना तो अप्रोच आणि ॲटिट्यूड दिसला पाहिजे.
हा अप्रोच अँड ॲटिट्यूड जानेवारी नंतर डेव्हलप करता येतो, याच्यावरती काम करता येतं. पण आपल्याला आत्तापासून काय करायचंय, त्या बेसिकचे जे आत्ता बाकीच्या गोष्टी आपण बोललो त्याच्याकडे शिफ्ट व्हायला किंवा ते करायला सुरुवात करायची आहे. रुथलेसनेस लागेल आणि त्याची सुरुवात कधी करा, पर्सनॅलिटी मधल्या अप्रोचची ह्या 2 महिन्यामध्ये करा. रिगरसली त्याच्यावरती काम करा. एक ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला सांगितलं की काय करायचं, माझ्या प्रिपरेशनचा एक स्टॉक घेतला की आतापर्यंत काय झाले आणि काय करायचं आहे पुढच्या मे पर्यंत. मे नंतर प्रिलिम आणि मेन्सच्या पिरियडमध्ये काय होणार नाही त्याचा एक विचार केला. असं एक क्लिअर असेसमेंट, हॉनेस्ट असेसमेंट स्वतःच्या लेवलला करायचं. आणि दुसरी एक गोष्ट करायची, 25 मेला मी प्रिलिम फेल झालो तर कोणती कारणं देईल हे आत्ता लिहून ठेवा. जी कारणं देणार आहात त्याच्यावरती आतापासून काम करा. माझी रिव्हिजन कमी पडली असा म्हणजे एकदम हे असतो प्रिलिम झाल्यानंतरचा, रिव्हिजन कमी पडली मग आत्ता कर. तुला माहिती आहे ना हे उत्तर असणार आहे, रिव्हिजन कमी पडली आत्ता हे करा. टेम्परामेंटचा इश्यू झाला, टेम्परामेंटवरती काम कर. हे म्हणजे ज्या गोष्टी मी फेल्युअरचं रिझन देणार आहे त्या गोष्टी आत्ता आयडेंटिफाय करा आणि एक एक प्रायोरिटाईज करत त्याच्यावरती काम करा. तेच त्याच्यावरचं आन्सर आहे. येतं लक्षात? मला नंतर कारणं द्यायची नाहीये. आणि त्यातलंच पहिलं मेजर रिझन काय असतं, रिव्हिजन चांगली झाली नाही. मी म्हणतो रिव्हिजनचा आस्पेक्ट कधीच नसतो, कारण युपीएससी तुमच्याकडून आन्सर हे करताना रट्ट्याची अपेक्षा ठेवत नाहीये. हे पण बघा, काही अप टू सर्टन लेवल, आणि मी म्हणतो रट्टा मेन्सला जास्त लागतो. मेन्सला फॅक्च्युअल कंट्रोल जास्त लागतो, प्रिलिम मध्ये ऍप्लिकेशन जास्त लागतं. सो ज्या वेळेला मी म्हणतोय की रट्टा हे उत्तर नाहीये, आन्सर नाहीये, त्यावेळेला मग त्यामुळे रिव्हिजन नाही झाली हे उत्तर नसतं. माझी पहिली रिडिंग दुसरी रिडिंग प्रॉपर नाही झाली हे त्याच्या मागे हे आहे. त्यामुळे ज्यावेळेला तुम्ही PYQ करताय ना त्यावेळेला एक ऍक्टिव्हिटी करा. ज्यावेळेला झोन मध्ये जाल त्यावेळेला त्याला मी म्हणतो त्या PYQ ला ना प्लेस करा तुमच्या सोर्स मध्ये. प्रिएम्बल मधला प्रश्न आहे, लक्ष्मीकांतमध्ये तिथे लिहून घ्या. ह्या लाईन वरून प्रश्न आलाय 2017ला 2019ला. हे करताना इव्हन MPSCचे प्रश्न बघितले तरी चालतं. तुम्हाला वाटतं ना मध्येच फॅक्च्युअल प्रश्न विचारतायत, प्रश्न बघा ना, जितके जास्त बघता येतील. इव्हन समजा तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह केली आणि तिथं प्रश्न चुकला तो प्लेस करा, ही लाईन होती ही चुकली माझी टेस्टच्या क्वेश्चन मध्ये, जेणेकरून नंतर वाचताना तुम्ही काय कराल ते नीट वाचाल. आणि जेव्हा तुम्हाला आयडेंटिफाय होईल की हा प्रश्न येऊन गेलेला आहे तर तुम्ही काय करू शकता, तशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात हे स्वतःच्या लेवलला विचार करू शकता. अल्टिमेटली प्रिलिमला जेव्हा रिडिंग करताय त्याला कुठे प्रश्न येऊ शकतो, कुठे प्रश्न येऊ शकतो याचा सतत विचार असायला पाहिजे. आले लक्षात? काही डाऊट आहे का इथपर्यंत? एक नेक्स्ट इम्पॉर्टंट एलिमेंट आहे तो म्हणजे अप्रोच टू टेस्ट सिरीज कसा असायला पाहिजे. आणि किती टेस्ट सॉल्व्ह करायला पाहिजे, तो मेजर प्रश्न ना, किती सॉल्व्ह करू. जोपर्यंत ते बुद्धत्व प्राप्त होत नाही प्रिलिम मधलं तोपर्यंत सॉल्व्ह करायचं. आता मला मी डेफिनेटली बॉन्ड पेपरवर लिहून देतो की आता मी निघणारच प्रिलिम, तोपर्यंत सॉल्व्ह करायचे. हे टाळत असाल, जे ऍक्च्युली एक्झाम मध्ये तुम्हाला 2 तासात करायचं आहे ते टाळत असाल तर प्रिलिम पास होणं अवघड आहे. UPSC प्रिलिम आणि MPSC प्रिलिम मध्ये फरक आहे बघा. MPSC प्रिलिमला कंटेंट लागतं, UPSC प्रिलिमला थॉट प्रोसेस लागते. ती थॉट प्रोसेस परत एकदा जोपर्यंत पेपर सॉल्व्ह करत नाही तोपर्यंत डेव्हलप होणार नाही. त्याच्यावरती फोकस करायचा आहे. त्यामुळे टेस्ट सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. पण टेस्ट सॉल्व्ह करताना एक मेजर ब्लंडर मुलांकडून होतो तो म्हणजे
ते टेस्ट सॉल्व्ह झाल्यानंतर त्याच्या मागे जे कंटेंट दिलेलं असतं त्याच्यावरती मी फोकस करतो. ते मागचे 100 ज्या एक्सप्लेनेशन असतात ते वाचत बसतो, त्याच्या नोट्स काढत राहतो का. परत एकदा क्रायटेरिया काय आहे, बेसिक मधलं मला कधीही विचारलं तर येतंय का, ते येत असेल तर मग करंट ह्याच्या पण नोट्स काढा, करंट अफेअरच्या पण नोट्स काढा, त्या एक्सप्लेनेशनच्या पण नोट्स काढा. ते नसेल तर त्या एक्सप्लेनेशनच्या मागे ना काही पडायला पाहिजे. अल्टिमेटली युपीएससीला इंटरनलाइज व्हायला पाहिजे. ते तिथं केले असलेलं कंटेंट कॉपी पेस्ट असतं, ते इंटरनलाइज होत नाही. त्यापेक्षा काय करायचं, जो क्वेश्चन तुमचा राईट आला आणि जो क्वेश्चन रॉंग आला, तो राईट का आला आणि रॉंग का आला याचा जास्त विचार करा. तुमची थॉट प्रोसेस हे करा. म्हणजे इथपर्यंत मी विचार केला, असा विचार केला म्हणून तो बरोबर आला. बऱ्याचदा आपण हे बरोबर प्रश्नांवरती विचारच करत नाही, का बरोबर आला. जोपर्यंत तुम्हाला कळत नाही की राईट आन्सरला का ते राईट आले, तोपर्यंत आणखी राईट येण्याचे चान्सेस वाढणार नाहीयेत ना. आणि त्यासोबत रॉंग क्वेश्चन मध्ये मी काय थॉट प्रोसेस दिली. ओके, आता हे झाल्यानंतर पण तुम्हाला वाटलं की अरे हा थीम खूपच इम्पॉर्टंट दिसते, प्रश्न खूपच इम्पॉर्टंट दिसतोय, मग त्याच्यावरती जर समज तुम्हाला ॲडिशनल कंटेंट पाहिजे तर तेच इंडियन एक्सप्रेस, हिंदू, डाऊन टू अर्थ या ऑफिशियल किंवा ऑथेंटिक सोर्सेस मधून ते सर्च करा. जर तुम्हाला कंटेंट पाहिजे टेस्ट सिरीज बेसमध्ये तर ते स्वतः प्रोएक्टिव्हली जाऊन त्या वेबसाईटला व्हिजिट करा, रॅदर दॅन ते मागं दिलेलं कंटेंट. कारण त्याची एक ऑथेंटिसिटी किंवा त्याचा फायदा होण्याचे चान्सेस नसतात. तुम्ही असं सर्च केल्यानंतर कदाचित युपीएससी जो विचारणारा प्रश्न आहे त्यापर्यंत पोहोचाल, कारण युपीएससी हे नाही विचारणार आहे, याच्या बेसिसवरती दुसरं काहीतरी असेल, तिथपर्यंत आपण पोहोचू. सो टेस्ट सॉल्व्ह करायला पाहिजे आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट जास्त सॉल्व्ह करायला पाहिजेत. बघा, जितक्या जास्त कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सॉल्व्ह कराल तितका जास्त फायदा होईल. अजून काही डाऊट इथपर्यंत याच्यामध्ये? काही असेल तर विचार करा. थोडं आपण सब्जेक्ट स्पेसिफिक बोलूया आणि थांबूया. कोणता विषय अजून राहिला? सायन्स करंट अफेअर मध्ये तरी तुमच्या आग्रह का तर अजून दुसरं आहे का कोणी? इन्व्हायरमेंट. इन्व्हायरमेंटला मी मगाशीच सांगितलं, करंट अफेअर ऍब्सोल्यूट कंट्रोल, करंट चांगलं करायला पाहिजे. एक बेसिक बुक फॉलो करायला पाहिजे जे बेसिक कन्सेप्ट क्लिअर करेल इन्व्हायरमेंटच्या. पण त्या पुस्तकावरती फार रिलाय राहू नका. त्यात दिलेले पक्षी, प्राणी, त्यांचे इंडेंजर्ड स्टेटस, क्रिटिकली इंडेंजर्ड स्टेटस, अशा गोष्टी पाठ करून स्वतःचं कन्फ्युजन वाढवू नका. बेसिक इन्व्हायरमेंटच्या कन्सेप्ट क्लिअर होतील अशी कोणतीही गोष्ट फॉलो करा, एक सोर्स फॉलो करा. आणि तिसरं, इन्व्हायरमेंटच्या PYQ ला आणखी जास्त वेटेज द्या, त्याच्यावरती काम करायला आणखी महत्व द्या. बेसिक साठी कोणताही सोर्स तुम्ही फॉलो करू शकता. कोणतं फॉलो करताय तुम्ही इथे? ICSE बोर्डचे पुस्तकं चांगले आहेत बघा, 9वी ते 12वीची, छोटी आहेत, लुसिड आहेत आणि इंटरनलाइज व्हायला प्रॉपर आहेत. अजून PMFIS, शंकर IS, कुठलंही वापरा, सोर्स मध्ये प्रॉब्लेम नसतो बघा. म्हणजे प्रिलिम झाल्यानंतर सोर्सला दोष देण्यात काही अर्थ नसतो, सोर्स चांगलाच असतो. अल्टिमेट फोकस काय की ते मला इंटरनलाइज झाले का, मी त्यातून फायदा घेतो का. जोपर्यंत तुम्ही एक गोष्ट परत परत रिपीटेड वाचत नाही तोपर्यंत सोर्स काहीच करू शकत नाही. फक्त एकच फोकस, एक्सक्लुझिव्ह नको. एक असा सोर्स घेतलाय की जो फक्त प्रिलिम स्पेसिफिक घेतलाय तर तसं साधारणतः अवॉइड करा. कल्चर, दोन एक्स्ट्रीम अप्रोच असतात, खूप केलं किंवा केलंच नाही. कल्चर, मी तर एन्शंट मिडिवलच्या कंटेक्स्ट मध्ये बोलत नाही, जास्त प्रिलिम स्पेसिफिक कल्चरच्या कंटेक्स्ट मध्ये बोलतोय. सो कल्चरला मी सांगेन की तुमच्या ना दोन गोष्टी टॅकल व्हायला पाहिजेत एक वेळेला. एक म्हणजे
तुमच्या मेन्सच्या नोट्स प्रिपेअर झाल्या पाहिजे जेव्हा प्रिलिम प्रिपरेशन करताय कल्चरची. तुम्ही म्हणाल की प्रिलिम प्रिपरेशनच्या दरम्यान कशाला मेन्सची नोट्स, तर आत्ता तुम्ही कल्चरची नोट्स तयार करायला गेलात तर तितकी क्लॅरिटी नाहीये. कल्चर परत परत रीड कराल तेव्हा त्याची नोट्स बनेल आणि ती बनवली पाहिजे मेन स्पेसिफिक. म्हणजे मेन्सचा सिलेबस काय म्हणतो आपल्याला, आर्ट, आर्किटेक्चर आणि लिटरेचर. मेन्सच्या सिलेबसमध्ये 3 कीवर्ड दिलेत ना कल्चरच्या सिलेबसमध्ये, आर्ट, आर्किटेक्चर आणि लिटरेचर, बरोबर ना. सो प्रत्येक पॉइंट माझा हडप्पन आर्ट, आर्किटेक्चर, लिटरेचरने बघितला, वैदिक पिरियड आर्ट, आर्किटेक्चर, लिटरेचरने बघितला आणि ते प्रॉपरली डिवाइड करून ठेवलं. असं झालं पाहिजे. पण ते कधी होतं, ज्यावेळेला तुम्ही त्या प्रिलिमच्या 4-5 रिडिंग त्या कल्चरच्या केलेल्या आहेत. आणि हे करताना थोडं थीम वाईज जा, तुमचे प्रायोरिटी ठरवा, पेंटिंग, म्युझिक, डान्स, ह्या थीम प्रिपेअर करा, तयार ठेवा लिस्ट आणि त्यातली एक एक टप्प्याने करा. आणि हे पण करताना जोपर्यंत एक इफिशियंटली होत नाही तोपर्यंत पुढच्या टप्प्यावर जाऊ नका. जर तुम्हाला आत्ता वाटत असेल की मी आर्ट अँड कल्चरचं थोडंसं आता करून ठेवायला पाहिजे, तर या 3 पैकी एक गोष्ट टॅकल करा आत्ता या पुढच्या 2 महिन्यात, आर्किटेक्चर, लिटरेचर आणि आर्ट फॉर्म. मी म्हणेन आर्किटेक्चरचा एक कंपोनंट तुम्ही आत्ता कंप्लीट केलात पुढच्या 2 महिन्यामध्ये, वेल अँड गुड, तुम्ही ऍडव्हान्टेजेस पोझिशनला असाल. आर्ट फॉर्म आणि लिटरेचर कव्हर करणं हे रिलेटिव्हली सोपं आहे, ते थीम वाईज जाता येतं. आर्ट अँड कल्चरला ज्यावेळेला तुम्ही नोट्स बनवाल त्यावेळेला ती रिवाइज करा, जे तुम्ही वाचताय ते रिवाइज करा. आर्ट अँड कल्चरचा एकच अप्रोच आहे बघा, मी जेवढं केलंय तेवढंच आर्ट अँड कल्चर, मला जेवढं माहिती आहे तेवढंच आर्ट अँड कल्चर, मग ते दुसरं वगैरे काही माहिती नाही. फक्त युपीएससी काही ठिकाणी जास्त इलॅबोरेटली विचारते, डिटेलमध्ये विचारते, बुद्धिझम, जैनिझम ते थोडे डिटेलमध्ये करायला पाहिजेत. इव्हन आपण प्रिलिमच्या बॅचला ते उपेंद्र सिंग किंवा वंडर दॅट वर्ड्स इंडिया एल भाषम मधून तो बुद्धिझम आणि जैनिझम घेतो, कारण तिथं युपीएससी डिटेलमध्ये जाते. आता तुम्ही म्हणाल की एल भाषम आणि उपेंद्र सिंग यांच्यामधून पण नाही आला तर तो भारतातल्या कुणालाच येणार नाही त्यावेळेला परीक्षा देणार. नंतर लोक चॅट जीपीटी वरती बसलेले असतात, 10 टीम बसलेले असते, तेव्हा आन्सर की तयार होते आणि त्यात 12 प्रश्न चुकतात. त्यामुळे आपल्या लेवलला इतकं सगळं माहीतच असेल याचं काहीही टेन्शन घेण्याची गरज नाही. पॉलिटी सोर्स डिफाईन आहे, त्याला रिव्हिजिट करायला पाहिजे. हे करताना थोडं एनसीआरटी पण बघितली पाहिजे. इंडियाज कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क ही एनसीआरटी झालेली असणं अपेक्षित आहे, कारण त्याचे लँग्वेज बऱ्याचदा रिफ्लेक्ट होते कन्सेप्च्युअल प्रश्नामध्ये. तर मगाशी मी म्हटलं की कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सॉल्व्ह करा, जास्त सॉल्व्ह करा. हे करताना मी तुम्हाला सांगेन की जेव्हा तुम्हाला सेक्शनल टेस्ट सॉल्व्ह करायचे आहेत त्यावेळेला अशा सब्जेक्टच्या सेक्शनल टेस्ट जास्त सॉल्व्ह करा ज्याच्यात मला प्रश्न चुकवायचे नाहीत. त्यामुळे पॉलिटीमध्ये, इकॉनॉमीमध्ये मी प्रश्न पण जास्त सॉल्व्ह करेन, कारण तिथं मला फास्ट प्रश्न पण सॉल्व्ह करायचे आणि चुकवायचे नाहीये. सो लक्ष्मीकांतच MCQचं बुक आहे बघा, ते पण घेता येतं, त्याच्यावरती पण काम करता येतं. सेक्शनल टेस्ट प्लॅन करताना अशा प्रकारे तुम्ही करू शकता. समजा मी एक शुभ मुहूर्त शोधलाय आणि सोमवारपासून माझा प्रिलिमचा अभ्यास सुरू होणार असतं ना, ते 1 जानेवारी, 15 डिसेंबर, 31 डिसेंबर. मी ठरवलंय की सोमवारपासून माझ्या प्रिलिमचं प्रिपरेशन सुरू होणार आहे पॉलिटीपासून. रविवारी पॉलिटीची आधी टेस्ट सॉल्व्ह करा, रिव्हर्स इंजिनिअरिंग आधी टेस्ट, आणि मार्केटमध्ये ॲम्पल पेपर आहेत बघा अवेलेबल. म्हणजे आत्ता मी 28 पेपर पॉलिटीचे सेक्शनल घेऊन आलेलो आहे स्वतःच्या बघण्यासाठी की कशा प्रकारे प्रश्न आलेले आहेत. किती 2800 प्रश्न मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्यामुळे प्रश्नांना तोटा नाहीये, बरेच प्रश्न अवेलेबल आहेत. फक्त आपल्याला काय करावं लागेल, ती प्रायोरिटी ठरवावी लागेल. सो आधी एक टेस्ट सॉल्व्ह केली तर तुम्हाला काय लक्षात येतं की या एरियामध्ये, या टॉपिकमध्ये मी आत्ता कुठे आहे. दुसरं असं की मला काय कुठल्या एरियावरती फोकस करावं लागेल. बघा, कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट लवकर सॉल्व्ह करण्याचे एक ॲडव्हान्टेज असा असतो की मला ना प्रायोरिटी एरिया कळतात, फोकस एरिया कळतात की अरे हा, हे चर्चेत येतं, याचा अर्थ करंट अफेअर करताना हे चांगलं करायला पाहिजे. त्यामुळे कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सॉल्व्ह करायला डिले करायचं नाही. म्हणजे मी म्हणेन की डिसेंबरच्या अलीकडे पण आपल्या 2 टेस्ट सॉल्व्ह करून व्हायला पाहिजेत कॉम्प्रिहेन्सिव्ह, जसे की या नोव्हेंबर एंडला आपण एक ठेवणार आहोत क्लासमध्ये. सो कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सॉल्व्ह करायला सुरुवात केली पाहिजे. युपीएससी प्रिलिमचा एकच आहे बघा, तुम्ही अभ्यास किती झालाय यापेक्षा पेपर सॉल्व्ह करत राहिले पाहिजे. आणि टेस्ट सॉल्व्हिंगच्या याच्यामध्ये एक लक्षात घ्या, तुम्ही 1 टेस्ट सॉल्व्ह केली, 2 टेस्ट सॉल्व्ह केले, 3 टेस्ट सॉल्व्ह केले, 4 टेस्ट सॉल्व्ह, 5 केले,
आणि तुम्हाला वाटलं आता मार्कच येत नाहीत, 2 महिन्यांनी परत भेटू पेपरला, तुम्ही इथं जितके मार्क होते ना तिथूनच सुरू करता. ते कंटिन्यू सुरू राहिलं तर एक वेळ अशी येणार आहे की तुम्हाला कळणार आहे की हा आता मला मार्क आले, नाहीतर ते नाही होणार. म्हणजे ते कितीही तुम्हाला एम्बेरेसिंग वाटू द्या, कितीही तुमचे मानहानिकारक वाटू द्या, पेपर सॉल्व करत राहिलं पाहिजे. इकॉनॉमीमध्ये मी असं म्हणेन की रिडिंग पेक्षा थॉट प्रोसेस, इकॉनॉमीची लँग्वेज जास्त मॅटर करते युपीएससीच्या कंटेक्समध्ये. इथं सोर्स कमी असला तरी चालेल, बेसिक कन्सेप्ट माझ्या क्लिअर करणारा एक सोर्स कुठलाही फॉलो केला तरी चालेल, बट तो प्रॉपरली इंटरनलाइज व्हायला पाहिजे. मला इकॉनॉमीची टर्मिनॉलॉजी, इकॉनॉमीची लँग्वेज समजली पाहिजे. जॉग्राफी एनसीआरटी वरती ऍब्सोल्यूट होल्ड असायला पाहिजे. तुम्ही मला म्हटलं अशा कोणत्या एनसीआरटी सांगा की ज्या मिस आउट नाही करायला पाहिजे, दॅट इज जॉग्राफी एनसीआरटी. जॉग्राफी एनसीआरटी वरती ऍब्सोल्यूट कंट्रोल पाहिजे. मॉडर्न इंडियाचं म्हणाल तर तुम्ही म्हणाल की प्रश्न आलाच नाही, एकच आला, तो पण 1935 ऍक्ट पॉलिटीमधून सॉल्व्ह करता येऊ शकतो, सोडून टाकू, तर ती युपीएससी आहे. बघा हे युपीएससीच्या बाबतीत एक सूत्र लक्षात घ्या, मी डिस्करेज का होतो एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर. 2023 ला मला वाटलं की 10 प्रश्न येतील, ते ओनली 1, ओनली 2, ओनली 3 वाले, पण 10 प्रश्न झाले, 20 प्रश्न झाले, 25 प्रश्न झाले, ते ओनली 1, ओनली 2 वाले प्रश्न संपतच नव्हते. तर बुद्धाचा फॉर्म्युला, अपेक्षा हे दुःखाचं मूळ कारण आहे. मी अभ्यास करतोय तेच विचारलं जाईल, हाच प्रिलिम मधला सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आहे. काही विचारा मी उत्तर काढतो, हा प्रिलिम मध्ये अप्रोच असायला पाहिजे. त्यामुळे मॉडर्न इंडियाचे प्रश्न वाढू पण शकतात. दुसरं असं, मॉडर्न इंडियाचा एक ऍडव्हान्टेज आहे, इतिहासाचा अभ्यास, इतिहासाचा कॉम्प्रिहेन्सिव्ह अंडरस्टँडिंग, इतिहासाचा एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला क्वेश्चन इलिमिनेट करायची एक हे देतो, थॉट प्रोसेस किंवा पर्स्पेक्टिव्ह देतो. त्यामुळे पण मॉडर्न इंडिया जरी प्रश्न कमी आले तरी महत्वाचा आहे. काय असू शकतं, काय नसू शकतं, याचा एक सेन्स निश्चितपणे हिस्ट्रीने डेव्हलप होतो. आता हिस्ट्री वाचताना काय करायला पाहिजे, सुरुवातीला क्रोनॉलॉजी बेस वाचा, ते इंग्रज आल्यापासून ते फ्रीडम मिळेपर्यंत वाचा. पण क्रोनॉलॉजी बेस 2 ते 3 वेळा तुमची रिडिंग झाली की थीम वाईज डिवाइड करून वाचायला सुरुवात करा. म्हणजे ब्रिटिशांचं इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन ही एक थीम आहे, रिव्हॉल्युशनरी ऍक्टिव्हिटी, पीस अँड मुवमेंट, ट्रायबल मुवमेंट, अशा ह्या थीम आहेत ना, त्या थीम वाईज काम करा. कारण ते परत एकदा मला मेन्स मध्ये लिहायला अशा थीम वाईज काम केलेलं कामाला येतं. मॉडर्न इंडियाच्या कंटेक्स्ट मध्ये आणखी हे थीम वाईज करताना एक ओव्हरव्ह्यू, एक आय तुमचा मेन्सच्या सिलेबस वरती असायला पाहिजे. त्यांनी काय विचारलंय, फ्रीडम स्ट्रगल, इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युटर्स, कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम डिफरंट पार्ट ऑफ द कंट्री. मग मला कॉन्ट्रीब्युटरची एक लिस्ट तयार असायला पाहिजे, काही लोकांचं कॉन्ट्रीब्युशन पार्ट असायला पाहिजे किंवा ते एका ठिकाणी ऑर्गनाइज करून लिहिलं पाहिजे. सो अल्टिमेटली ह्या प्रिलिमच्या प्रिपरेशन मध्ये एक डोळा तुमचा मेन्स वरती असायला पाहिजे. 22 ऑगस्ट, जितकं 22 ऑगस्टच्या पर्स्पेक्टिव्हने करायला सुरुवात कराल, जसं मी एसए बॅचला सांगतो बघा की आर्ट अँड कल्चर एसएच्या पर्स्पेक्टिव्हने, इथिक्सच्या पर्स्पेक्टिव्हने करा, आपोआप लक्षात ठेवण्याचं बर्डन कमी होईल. कारण एसए इथिक्सला ते इंटरेस्टिंग पद्धतीने लक्षात राहतं, इंटरनलाइज होतं, त्यामुळे हे लक्षात ठेवण्याचे एफर्ट काय होतात, अल्टिमेटली कमी होतात. त्याच्यानंतर सायन्स टेक, करंट अफेअर वरती फोकस पाहिजे, ते पण मी सांगितलं प्रायोरिटी कशी असायला पाहिजे. जर तुम्हाला असं वाटतं की खूपच बेसिकचा प्रॉब्लेम आहे सायन्सच्या, तर काही एनसीआरटीचे चॅप्टर रेफर करता येतात, पण पॉलिटीतले प्रश्न सगळे बरोबर दाखवा, मग मी सांगतो तुम्हाला सायन्स टेकचं काय करायचं आणि कुठले चॅप्टर करायचे. म्हणजे मुलं म्हणतात पॉलिटी माझं बरं आहे, 4-5च चुकतात. सीन आहे ते प्रिलिम मधलं सीन. पाप, ज्याला डायरेक्ट धर्मात शिक्षा असते बघा, पापाला बाकी ठिकाणी जेलमध्ये वगैरे टाकता येतं, पण पापाला डायरेक्ट धर्मानुसार शिक्षा आहे. लक्ष्मीकांत मधला प्रश्न चुकणं हे 7व्या सीन नंतर गांधीजींचा 8वं सीन आहे. येते लक्षात? काय डाऊट तुमचा की सब्जेक्ट स्पेसिफिक प्रिपरेशन मध्ये, ओव्हरऑल प्रिपरेशन मध्ये काही डाऊट असेल तर विचार. हे बघा, सोर्स मी परत एकदा सांगितलं, इकॉनॉमीमध्ये कोणताही सोर्स फॉलो करा, फार प्रॉब्लेमॅटिक नाहीये. मृणालच्या सोर्समध्ये ऍडव्हान्टेज असा आहे की मोस्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह सोर्स आहे. डिसएडव्हान्टेज असा आहे की तो बँकिंग वगैरे एक्झामला पण कॅटर करतो. मग तुम्ही त्या रुपयाचा इतिहास, कॉईनचं हिस्ट्री हे सगळं वाचायला लागतं.
जर तुम्हाला ते स्पेसिफिकली खास करून फर्स्ट अटेम्प्ट आहे माहित नसेल की काय महत्वाचं आहे काय महत्वाचं नाही, तर व्हॅल्युएबल टाइम वेस्ट होऊ शकतो. त्यामुळे कॉम्प्रिहेन्सिव्ह मी तुम्हाला एक सांगतोय, आयदर मायक्रो इकॉनॉमीची एनसीआरटी 12वीची खूप चांगल्या प्रकारे करा, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट एनसीआरटी. पण तुम्हाला जर ती अवघड वाटत असेल तर त्या एनसीआरटीच्या मागे जेवढ्या कन्सेप्ट दिलेल्या आहेत ग्लॉसरी, त्या कुठूनही कव्हर करा, काही मॅटर होत नाही. इकॉनॉमीमध्ये अंडरस्टँडिंग मॅटर करतं. सोर्स विवेक सिंग फॉलो करा, रमेश सिंग फॉलो करा, किंवा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मृणाल फॉलो करा, काही मॅटर होणार नाही फारसं. इंटरनलाइज होणं, इकॉनॉमीची लँग्वेज, GS3 मध्ये मार्क्स कमी येतात बघा मेन्समध्ये, कारण इकॉनॉमीची लँग्वेजच आपल्याला फॅमिलियर नसते. कॅपिटल आउटपुट रेशो कधी वापरलेलाच नसतो मी आन्सरमध्ये, तर त्या लँग्वेजची फॅमिलिरिटी वाढली पाहिजे. आणखी एनसीआरटी. ओके, हे राहिलं माझ्याकडून सांगायचं की न्यू एनसीआरटी ज्या आहेत ना त्या व्हेरी इम्पॉर्टंट आहेत आर्ट अँड कल्चरच्या पर्स्पेक्टिव्हने. नवीन एनसीआरटी पुन्हा एकदा जर तुम्ही मला विचारलं काही गोष्टी पाठ असायला पाहिजे, त्यातली ही एक गोष्ट 6वीची एनसीआरटी, 7वीची एनसीआरटी, 12वीचा फर्स्ट पार्ट, 12वीचा सेकंड पार्ट. 6वी आणि 12वीचा फर्स्ट पार्ट एन्शंट इंडिया रिलेटेड आहे, आणि 7वी आणि 12वीचा सेकंड पार्ट मेडिएवल इंडिया रिलेटेड आहे. ह्या एनसीआरटी आहेत ना, न्यू एनसीआरटी, ती सध्याच्या 21st सेंचुरीची रिक्वायरमेंट दाखवणारे एनसीआरटी आहेत. कंटेंट कमी, थॉट प्रोसेस जास्त. म्हणजे ही प्रिलिमची रिक्वायरमेंट समजून घ्या. तुम्हाला जास्त माहिती आहे म्हणून कोणी घेणार नाही. मी सारखं सांगतो, तमिळनाडूमध्ये गेला तर तो नारळ पाणी विकणाऱ्याला पण तामिळनाडूबद्दल तुमच्यापेक्षा जास्त माहिती आहे. मग का घ्यायचं तुम्हाला IAS म्हणून? तर त्याला इन्फॉर्मेशन माहिती आहे, नॉलेज आहे, माहिती आहे, त्याच्यावरती प्रोसेसिंग करणं, क्रिटिकल डिसिजन मेकिंग करणं हे नाही माहीत जमत आहे. ते तुमच्याकडे आहे, ते एक्सपेक्टेड आहे इथून. सो ह्या एनसीआरटी मध्ये पण कंटेंट कमी आहे, पण थॉट प्रोसेसला थीम म्हणून म्हणता येतं, म्हणून थीम्स, आवर पास्ट. आणि असं आहे की याच्यातले 3 ते 4 प्रश्न दिसतात, रिफ्लेक्ट होतात. मॅप, ह्यातले मॅप, डायग्राम, बॉक्स मधले ज्या कंटेंट आहे तो चांगला करायला पाहिजे. सो ह्या एनसीआरटी आहेत. त्याच्यानंतर 11वीची फाईन आर्ट्सची एनसीआरटी आहे, ती चांगली करायला पाहिजे. ओके, जॉग्राफीमध्ये बघा 2 कंपोनंट आहेत जॉग्राफीच्या प्रिपरेशनचे. एक आहे बेसिक आणि दुसरा आहे मॅपिंग. बेसिक मध्ये पण 2 फिजिकल आणि ह्युमन, दोन्हीला इक्वल इम्पॉर्टन्स द्या, फिजिकल आणि ह्युमन. UPSC ह्युमन जॉग्राफीकडे शिफ्ट झाली आहे. या वर्षीचा मेन्सचा पेपर बघा, ह्युमन जॉग्राफीचे प्रश्न आहेत. प्रिलिमचे मागच्या काही वर्षाचे प्रश्न ते विचारतात ना, या क्रॉपला कोणतं क्लायमेट लागतं, ह्युमन जॉग्राफीतला प्रश्न आहे. सो ह्युमन जॉग्राफी चांगलं करा. आता राहिला प्रश्न मॅपिंगचा. जर तुम्ही न्यूजपेपर प्रॉपरली फॉलो करताय तर प्लेसेस हे न्यूजवरचे प्रश्न आहेत ना रिलेटिव्हली इझी असतात टॅकल करायला. ते परत परत येत राहतात. बघा मॅपिंग वरती ते काय विचारणार, असे प्लेसेस जे रिकरंट ह्याच्यावरती आहेत. माझं एक क्लिअर असेसमेंट असं आहे की UPSCचे प्रश्न, प्रिलिमचे प्रश्न हे एडिटोरियल मधून, ओपिनियन्स मधून इन्स्पायर्ड असतात. तिथूनच दिसतील असं नाही. पण कारण बघा तुमचा एक्झामिनर जो असणार आहे तो ते एडिटोरियल ओपिनियन जास्त ह्यानी वाचणार आहे. ते फॅक्ट किंवा ते फॅक्च्युअल गोष्टींवरती त्याला फार इंटरेस्टेड नसणार आहे. तो कशावरती फोकस करणार आहे, एडिटोरियलवरती. म्हणून मॅपिंगचे पण बरेच प्रश्न आहेत ना एडिटोरियल आर्टिकल्स मधून, त्या रोजच्या न्यूजपेपर मधून कव्हर होतात. माझं असं स्वतःचं पर्सनल ओपिनियन आहे की मुलं याच्यावरती अननेसेसरी जास्त इम्पॉर्टन्स देतात. कॉस्ट बेनिफिटचा विचार करा. युक्रेनच्या बॉर्डर कंट्री मला पाठ असणं अपेक्षित आहे, कारण रिकरंट थीम आहे, परत परत विचारलेली आहे, ती करणं अपेक्षितच होतं. पण एखादी प्लेस आहे की जे मला नाहीच माहिती आणि त्यावेळेला त्या मोमेंटला दुसऱ्यांना कळणारच नाही, तर त्याच्यात अर्थ नाहीये. म्हणजे असा 2 मार्काचा प्रश्न बरोबर आणला जो कुणालाच बरोबर नाही आला,
मग काय 2 मेडल द्यायचे नाही ना. अल्टिमेटली मला काय पाहिजे, मार्क्स जास्त पाहिजे. बघा युपीएससी प्रिलिम मध्ये ना 3 प्रकारचे प्रश्न असतात. एक जे 100% बरोबर आले पाहिजे, सिरियस ऍस्पिरंटला ते प्रश्न बरोबरच आले पाहिजे. मी म्हटलं ना पॉलिटीचा, बघा आर्टिकल 109चा प्रश्न होता ना 2024चा, माझा पण चुकला असता कारण मला पण नव्हतं माहिती आर्टिकल 109 इज रिलेटेड टू मनी बिल. मला 108 माहित होता आणि 110 माहित होतं. तर तो प्रश्न मी अप्रोचेबल ह्याच्यामध्ये किंवा त्या टप्प्यामध्ये बोलत नाही. पण असा प्रश्न जो सिरियस ह्याचा बरोबरच येणार आहे, मग त्या पार्ट्स ऑफ कॉन्स्टिट्यूशनवरचा प्रश्न, हे प्रश्न, आणि तिथं जर प्रॉब्लेम येत असेल तर एक्झामिनरला विचारायचं की पुढच्या वर्षीची तारीख आली काय, 100% बरोबर आलेले असले पाहिजेत असे प्रश्न. ठीक आहे. पण हे प्रश्न रिलेटिव्हली कमी असतात, 100% बरोबर येतील असे 25 ते 30च्या रेंजमध्ये असतात. पण तुम्हाला माझं स्वतःचं पर्सनली एक सांगतो की 2019च्या प्रिलिम मध्ये फर्स्ट राऊंडला मी 42 क्वेश्चन अटेम्प्ट केले होते, तेच 2020 मध्ये 27 केले होते आणि 2021 मध्ये 15 केले होते. हे काय दाखवतंय, इन्क्रीजिंग डिफिकल्टी. असे प्रश्न की जे शुअर शॉट तुम्हाला माहिती आहेत ते सांगता न येणं. तर ते क्लिअर आहे की असे 100% बरोबर येणारे प्रश्न कमी होतात, पण ते जे आहेत ते बरोबर यायला पाहिजे. दुसरे प्रश्न पुन्हा एकदा मी म्हणतो सिच्युएशनल अवेअरनेसचे, जे तिथं नसणार माहिती आहेत, पण जर मी प्रॉपरली बरोबर आणले तर हे 50%च्या वरती बरोबर येऊ शकतात. तो जो रेशो आहे ना 50%चा तो इन्क्रीज करू शकतो. आणि तिसरे प्रश्न जे युपीएससीला रिस्पेक्ट म्हणून वा मस्त प्रश्न काढलात नाही सोडवत असे सोडून देणं, हे समजलं पाहिजे. डिसिजन मेकिंग पॉवर परत एकदा की नाही सुटणार आहे हा प्रश्न या मुवमेंटला, असे प्रश्न सोडून देणं, हे जमलं तर त्यातले मोस्ट ऑफ द मॅपिंगचे प्रश्न हे त्या ह्याच्यामध्ये असतात. आता हे करताना समजा तुम्हाला असं वाटलं की बेसिक सोबत माझं प्रॉपर बेसिक झालेलं आहे, मी न्यूजपेपर पण फॉलो केलाय, पण तरी मला मॅपिंगचे अजून हे वाटतेय, तर मॅपिंग सिरीज घेणारे प्रचंड लोक तुम्हाला नंतर दिसायला लागतील युट्यूबवरती. तर त्यातले आपण पण लास्ट टाइम 3 लेक्चर मॅपिंगचे ठेवले होते. सो ते मॅपिंगचे लेक्चर अटेंड करून त्यातले व्हिडिओ बघून तुम्ही गोष्टी हे करू शकता. पण परत एकदा कन्फ्यूज नाही व्हायचंय, उगाच गोष्टी जास्त ऍड नाही करायच्यात, आधी झालेलं असेल प्रॉपरली त्याच्यावरती रिलाय राहायचं. सो न्यूजपेपर फॉलो करा आणि 1-2 व्हिडिओ फॉलो केले सफिशियंट आहे. काही लोक ते प्रिलिमच्या झोनमध्ये मॅपच घेऊन बसलेले असतात. चांगली हॉबी आहे, पण मग परत एकदा सगळ्या टाइमचा आणि बरोबर मार्कांचा विचार करा. आणखी पॉलिटी, हे पॉलिटीला बघा यावेळेला एक 17 ते 18 प्रश्न होते, त्यातले 16 अप्रोचेबल होते, म्हणजे 32 मार्क मला पॉलिटीमध्ये यायला पाहिजे. जर कट ऑफ मी म्हटलं 90% आहे तर 40% मार्क पॉलिटीमधून यायला पाहिजे. पॉलिटी, इकॉनॉमी आणि इन्व्हायरमेंट या 3 बेसिसवरती तुम्ही ते मार्जिनच्या जवळ पोहोचले पाहिजे. पॉलिटी, इकॉनॉमी आणि इन्व्हायरमेंट. म्हणजे इन्व्हायरमेंटमध्ये ते पण प्रश्न असतात, एक बेसिकचे जे बरोबर यायला पाहिजे, दुसरे जे तिथं तुम्ही बरोबर आणले पाहिजे. पॉलिटीवरती फोकस, म्हणजे फ्लोज लक्षात घ्या. आपण बाहेर जे टाइम टेबल लावले त्याच्यामध्ये पण तुम्हाला ते लक्षात येईल. पॉलिटी, इकॉनॉमी, इन्व्हायरमेंट हे 3 का प्रायोरिटाइज केले, मला आवडतं असं नाही, तेच म्हणजे कॉस्ट बेनिफिट प्रायोरिटी या बेसिसवरती आहे बघा. मग बाकीचे जे विषय आहेत करंट अफेअर ते रेग्युलरली हळूहळू टप्प्याटप्प्यात कव्हर केले पाहिजेत. आर्ट अँड कल्चर टप्प्याटप्प्यात कव्हर केले पाहिजे. असं काही ठेवायचं नाही की राहिलंय, पण प्रायोरिटी कळली पाहिजे. आणखी बघा अर्ध कच्च राहिलं ना तर तो लो कॉन्फिडन्स मध्ये आपण एक्झामला जातो. माझा तो विषय चांगला झालाय याचा कॉन्फिडन्सच बाकीचे प्रश्न पण बरोबर आणतो. प्रॉब्लेम काय होतो, पॉलिटिक्सचा प्रश्न आठवत नाही आणि मग कॉन्फिडन्स डाऊन येतो. आपण तिथं स्वतःलाच कोसायला सुरुवात करतो, कर्ज द्यायला सुरुवात करतो, तूच मूर्ख आहे, तूच रिव्हिजन नाही केली. हे नाही व्हायचं असेल तर जे केले ते चांगलं झालेलं असायला पाहिजे. आणखी प्रिलिमला T20चा अप्रोच लागतो बघा, बिंदासपणा लागतो. तुक्के मारण्याची सवय आतापासून लावा, वाईल्ड गेस करण्याची सवय लावा
आणि त्याची सुरुवात लेक्चरमध्ये बोलण्यापासून करा. ते बिंदास जर तुम्ही तुमचे डाऊट फुटफोर्थ करणार नसाल, प्रिलिमला थोडा बिंदासपणा लागतो. ऑस्ट्रेलियन माइंडसेट, इंडियाच्या माइंडसेटने गेलात तर प्रॉब्लेम क्रिएट होतो. जरी आपण T20 वर्ल्ड कप चॅम्पियन असू तर बरोबर की आपण जिंकलो, ते कसे जिंकलो आपल्याला माहिती. नाही काय डाऊट? थांबूया.